एतावान सांख्य योगाभ्याम. आपण उभ्या आयुष्यामध्ये जो काही परमार्थ करतो, जो धर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतं, कुणी अन्नदान करतं, कुणी तपश्चर्या करतं, कुणी काही कुणी काही कुणी काही, ही जेवढी म्हणून काही साधना आहे, हे सगळ्या साधनेचं सार काय, लाभ फळ काय, अंते नारायण स्मृती. ही शेवटी देवाची आठवण यावी, हा लाभ आहे. आणि यापेक्षा आयुष्यात कुठलाच लाभ असू शकत नाही. मरताना माणसांनी देवाची आठवण करून मरण आलं, उभ्या आयुष्याचं सार्थक झालं. पुढे वर्णन येणार आहे. माणसाच्या आयुष्यात काय भेटलं काय भेटलं नाही, हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रारब्धाचा प्रश्न असू शकतो संसारामध्ये. पण एक पारमार्थिक जीवन म्हणून किंवा चांगलं जीवन म्हणून जगला, हे तेव्हा समजायचं जाताना सगळी स्मृती अबाधित आहे, इंद्रियाची वृत्ती अबाधित आहेत, स्मरण आहे, समोर आलेलं कोण आहे समजतंय, ते काय म्हणतंय समजतंय, जाताना सगळं भान आहे. आणि सगळ्या इंद्रियाच्या वृत्ती सचेत सजीव जिवंत असताना जर आपल्याला मृत्यू आला, आणि तेही येताना देवाची आठवण राहिली, देवाचं नाम मुखाला आलं, खऱ्या अर्थाने जगण्याचं सार्थक झालं. खऱ्या अर्थाने आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. सार्थक झालं त्याचा जन्म. आणि मग याच्या करता आयुष्यभर साधना करायची. आयुष्यभर भगवंताच्या कथा कीर्तनाचं श्रवण करायचं. सुखाचार्य म्हणतात, माझ्याकडे बघ, माझ्यासारखे अनेक तत्ववेत्ते आहेत, परिनिष्ठितोपि नैर्घृण्ये, उत्तम श्लोक लीलया. निर्गुण निराकार तत्वामध्ये रममाण असतात ते, पण भगवंताच्या लीला त्यांना आकृष्ट करतात, कथा कीर्तनामध्ये लागतात. मग सांगायला सुरुवात केली. सांगितलं, राजा, आयुष्य किती दीर्घ आहे याला काही महत्व नाही, पण प्राप्त झालेल्या आयुष्यात काम काय केलं. किम प्रमत्तस्य बहुबीर परोक्षैर्हाय नैरिह, वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसे यतः. अगदी 10-5 वर्षाचं 10-20 वर्षाचंच आयुष्य प्राप्त झालं, पण त्या आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलं. याच्या विपरीत 100 पेक्षा जास्त आयुष्य प्राप्त झालं आणि विशेष काही केलं नाही, ते निरर्थक आहे म्हटलं. किम प्रमत्तस्य बहुबीर, या उलट कमी आहे पण काम चांगलंय. आणि बघा, हे जे काय मोठमोठे माणसं आहेत ना, मग कुठल्याही क्षेत्रात असू देत, कमी जगतात पण काम चांगले करून जातात. म्हणून इतिहास नोंद घेतो त्यांची. आपल्यासारखे 100-100 वर्ष जगतात, कुठं नोंदही नाही काहीच नाही. मेलं की सगळ्या नोंदी पुसतात, पण काहीच का, कारण विशेष काय होतच नाही ना आपल्याकडून. आणि विशेष काही करायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन काहीतरी करावं लागत असतं. जे चाललंय, रोज उठायलेत, खायलेत, प्यायलेत, झोपायलेत, परत उठायलेत, याने विशेष काही होत नाही बा. विशेष काही करायचं असेल तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करावं लागतं. कुठल्या प्रवाहाच्या? विषयाच्या प्रवाहाच्या, इंद्रियाच्या प्रवाहाच्या, समाजाच्या प्रवाहाच्या, संसाराच्या प्रवाहाच्या. रोजच जे चालायले, मागून जे चालत आलंय,
त्याच प्रवाहात जगतोय आम्ही, काय होणार नाही. खास काय करायचं असेल तर मग प्रवाहाच्या विरोधात जावं लागतं. आणि हे करण्याकरता विशेष आयुष्यच प्राप्त झालं पाहिजे असं काय गरजेचं नाहीये. का? कारण खटवांगासारखे राजे होऊन गेले. खटवांगो नाम राजर्षीर ज्ञात्वा सर्वोत्तमाय आयुषः मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान अभयम पदम. एका मुहूर्तात सगळं सुटलं त्याला. त्याची कथा येते ना. स्वर्गात गेला होता, इंद्राला मदत केली, युद्ध केलं. नंतर इंद्र प्रसन्न झाला. इंद्र म्हटलं बा काय पाहिजे मग. हा सूर्यवंशातला राजा होता खटवांग, इक्ष्वाकूच्या वंशातला. काय जे पाहिजे ते माग. खटवांग म्हटला हुशार माणसं हुशारच असतात. समोरचा काही देण्याकरता प्रवृत्त होत असेल तर घेण्याच्या अगोदर स्वतः माणूस भानावर असणं गरजेचं असतं. खटवांगाची कथा त्या म्हाताऱ्या माणसांसाठी, जी म्हातारी माणसं आपला जीव जायची वेळ आली तरी देवाकडे ते मागतात जे आपल्या काहीच उपयोगाचं नसणार आहे मेल्यावर. तो म्हटला बा माझं आयुष्य किती येते म्हणे, एक मुहूर्त, एक तास उरलाय. तो म्हटला मग आता काय नको बस, निरोप घेतो म्हटला. का? कारण त्याला माहित होतं आता एका तासासाठी जर मी काही दुसरं संसारातलं मागितलं ते तर माझ्या काही उपयोगाला येणार नाही ना. ते कुणाच्या उपयोगाला येईल? पुढच्या लेकरा बाळांचे. मग स्वतःच्या उपयोगाला जे येणारच नाही ते मागून काय उपयोग आहे? त्याने काही मागितलं नाही, एका तासात स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी. एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, एक तास हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. एका तासात, त्याला एक तास होता. तुझं कसं आहे? तवा पे तर हे कौरव्य सप्ताह जीवितावधी, 7 दिवस तुझ्याकडे आहेत म्हटलं. मग काय कर? उपकल्पयतत् सर्वम तावदेत सांपरायकम. जे तुझ्या उद्धाराला उपयोगी असेल ते सगळं कर म्हटले. आणि तुझ्या उद्धाराला उपयोगी आता दुसरं काही नाहीये. काय आहे? मी ज्या कथा भगवंताच्या सांगतो त्याचं श्रवण कर. मग आता मृत्यू जवळ आल्यावर काय केलं पाहिजे? उत्तर द्यायला सुरुवात केली. दुसरा साधना स्कंद आहे. शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणसाने कुठली साधना केली पाहिजे याच्याकरता आहे. अंतकाले तू पुरुष आगते गत साध्वसह. अंतकाळ जवळ आल्यानंतर काय करावं? आसक्तीचे सगळे पाश तोडून टाकावेत वैराग्याने. छिंद्याद संगशस्त्रेन ग्रहात प्रव्रजीन धीर. निघून गेलं पाहिजे कुठं तरी. आणि घरातून म्हातारपणी निघून जाणं जमण्याकरता तारुण्यात पण कधी कधी बाहेर गेलं पाहिजे. असा 4-8 दिवस सुट्टी घेतली पाहिजे संसारातून.
आपण कसं कुठं नोकरीला ऑफिसला असताना रजा देतो, रजा, तसं 8 दिवस असं रजा द्यायची घरच्यांना, सांगायचं की बा मी आता 8 दिवस म्हणजे नाही म्हणून समजा, बघा तुमचं धकतं का. असं केलं तरच शेवटी घरातून जाता येईल ना, नाही तर अचानकच कस काय सुचव विवेकता असीनो. मग चांगल्या देशामध्ये जावं याचं वर्णन केलं. मग काय केलं पाहिजे, धारणा सांगितली, धारणा. मनोनिर्विषयम युक्ता तथा किंचन न स्मरेत. संसारातल्या कुठल्याच गोष्टीचं स्मरण करू नका, शास्त्र सांगतं. कुठं घरदार सोडून बाहेर गेल्यानंतर बाकी कुठलं स्मरण नाही झालं पाहिजे. हा श्लोक त्याच्यासाठी वारीच्या काळात जे आपण आळंदी पंढरीच्या वारीला जातो, किंचिन न स्मरेत, बाकी कशाचीच आठवण करू नये. आता फक्त स्पष्ट तिथं फोन करू नका असंच लिहायचं राहिलंय. मग काय करा पुढे, याचे धारणा, या धीरो, धारणा सांगितली. योगशास्त्रामध्ये अष्टांग सांगितले, त्याच्यातले धारणा, ध्यान आणि समाधी पुढचे 3 ही मनाच्या संदर्भात आहेत. धारणा शब्दाचा अर्थ होतो देशबंध चित्तस्य धारणा. महर्षी पतंजलीने धारणा शब्दाची व्याख्या सांगितली. देवाच्या मूर्तीच्या कुठल्या तरी एका अवयवावर आपल्या चित्ताची स्थिती स्थिर करणं म्हणजे धारणा. ही धारणेची विशेषता काय, जशी जशी आपण ही धारणा करू तसं तसं आपल्या मनातले दोष निघून जातात, मन स्थिर व्हायला लागतं. राजा म्हटलं, महाराज जरा या धारणेचं स्वरूप विस्तारपूर्वक सांगा. राजोवाच यथा संधार्यते ब्रह्मन धारणा यत्र संमता यादृश्य वा हरिराशु पुरुषस्य मनोमल. ही धारणा जी पुरुषाच्या मनाला मळरहित करते, शुद्ध करते, त्या धारणेचं स्वरूप सांगा. आणि त्याच्या अगोदर काही करण्यासारखं असलं तर ते सांग. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजन पूजनाला महत्व आहे. कलियुग आहे म्हणून भजनाचा विधान आहे. नाहीतरी वारकरी संप्रदाय हा भजन प्रिय संप्रदाय आहे आणि भजन प्रधान संप्रदाय आहे. भजनाच्या व्यतिरिक्त तर दुसरं काही करायचं सांगितलेलं नाही. पण जमत असेल तर मध्ये मध्ये आपण ही पण साधना केली पाहिजे. मग काही साधनं सांगितले, जिथं आसन हो, जिथं श्वास हो, जिथं संगो, जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मनसंधारये धिया. भगवंताच्या या स्थूल शरीरामध्ये धारणा केली पाहिजे. कुठलं स्थूल शरीर, हे 14 भुवनात्मक ब्रह्मांड हे भगवंताचं स्थूल शरीर आहे. आता यातल्या एका एका अवयवाची कल्पना आहे. सगळ्यात खालचा जो पाताळ लोक आहे ना, ते भगवंताच्या चरणाचे तळवे आहेत असं वर्णन आहे. त्याच्यावरचा रसातळ, टाच आणि पंजे सांगितले. महातळ भगवंताचे घोटे आहेत. पिंढऱ्या, तळातळ, गुडघे वितल आणि अतल, मांड्या सुतल, कंबर कटिप्रदेश हा भूलोक आहे. आपण जिथे राहतो ना, आता मध्यावर आलो आपण. खालचे 7 लोक भगवंताच्या कमरेपासून खालच्या 7 अवयवाचं प्रतीक आहेत. कंबर म्हणजे भूलोक आहे. भूलोकामध्ये धारणा करायची, अर्थात तो भगवंताचा कटी प्रदेश. पुढं नाभी अर्थात आकाश, छाती स्वर्गलोक, गळा महरलोक, वदन जनलोक, कपाळ तपोलोक, मस्तक सत्यलोक. या 14 भुवनामध्ये धारणा करायची. एका एका अवयवामध्ये भगवंताचा हा एक एक अवयव आहे. या धारणेने होईल काय, याच धारणेने सृष्टीच्या आरंभाला ब्रह्मदेवाने लुप्त झालेलं तत्वज्ञान, वेदज्ञान पुन्हा प्राप्त केलं होतं असं वर्णन येतं. ही धारणा करायची, त्याचं ध्यान करायचं. सर्वधीवृत्त्यानुभूत सर्वम आत्मा यथा स्वप्न जनेक्षितैकः तम सत्यम आनंद निधिम भजेत नान्यत्र सज्जेत यदा आत्मपातः. सुखाचार्य म्हणतात, राजन त्या भगवंताच्या स्वरूपाची धारणा करावी आणि फक्त त्याच सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं भजन करावं. राजाने विचारलं होतं, किम भजनीयम, भजन कोणाचं करावं, तर तो आनंद निधी स्वरूप असणारा परमात्मा, त्याचंच भजन करावं. भजन शब्दाचा अर्थ काय होतो, भज सेवायाम हा धातू आहे आणि त्याच्यापासून भजन शब्द बनतो. सेवा करणं म्हणजे भजन, टाळ घेऊन भजन करणं हेही भजनामध्ये येतं.
देवपूजा करणं हेही भजनामध्ये येतं, मंदिर स्वच्छ करणं हेही भजनामध्ये येतं, भगवंताला शृंगार करणं हेही भजनामध्ये येतं, सेवा करणं हेही भजनामध्ये येतं. भजन शब्द व्यापक अंगाने प्रयोग केला जातो. त्याचा संकुचित अर्थ झाला भजन म्हणजे फक्त टाळ घेऊन किंवा वाणीने उच्चारण जेव्हा केलं जातं त्याला आपण भजन म्हणतो. बाकी भजन शब्द व्यापक आहे. ही झाली धारणा. या धारणेचा प्रभाव सांगितला. एवं पुरा धारणया आत्मयोनिर नष्टाम स्मृतीं प्रत्यवरुद्धिरुत्तष्टाम. स्मृती केलेली ब्रह्मदेवाला या धारणेने प्राप्त झाली. आणि सांगितलं राजा, ज्याला खरंच परमार्थ करायचा आहे का, अशा साधकाने काय करावं. आता कवीरनाम सुयावदार्थ. जेवढ्या म्हणून गोष्टीची घटकाची उदरनिर्वाहासाठी गरज आहे तेवढ्याचा संग्रह करावा. बाकी प्राप्ती करता प्रयत्न करू नये. जास्तीत जास्त काळ भजनामध्ये घालावा. हे विधान त्यांच्याकरता ज्यांनी आता घर सोडून आलेत, मी मरणार आहे असं ज्याला कळालंय त्यांच्यासाठी. राजा म्हटला, महाराज नुसतं भजनापूजनामध्येच वेळ घालून कसं काय जमणार, उदरनिर्वाहाचं काही साधन पाहिजे ना. सांगितलं काही गरज नाही. का, प्रकृतीने त्याची योजना केलेली आहे. सत्याम क्षितो किम कशिपो प्रयासैः बाहो सुसुद्धेः उपबर्हणैः किम सत्यांजलो किम पुरधान्न पात्र्या दिग्वल्कलादौ सति किम दुकोलैः. वृक्ष खाण्यापिण्यासाठी फळं देतात, नद्या पिण्यासाठी पाणी देतात, पृथ्वी झोपण्याकरता अंथरून देते, आकाश पांघरून देतं, वृक्ष आपल्या साली वस्त्र म्हणून देतात, पर्वत आपल्या गुहा राहण्यासाठी देतात. एवढं सगळं असताना मग पुन्हा संसारात वेळ घालायची काही गरज नाही. दिंडीला गेल्यानंतर वारकऱ्याला जास्तीत जास्त भजन व्हावं म्हणून तर ते दिंडीवाला बेजार असतं. रावट्या देतं, पंक्ती आणतं, इकडून तिकडून जागा करतं, पुढं जातं, बेजार होतं. का, वारकऱ्याला पुढे येऊन जागा धरायची वेळ येऊ नये, भजन कमी होऊ नये. ते 3 टाइम पंगत देतं. का, वारकऱ्याला पुढे गोळा करायची वेळ येऊ नये म्हणून. बिस्किटाचे सुखाचार्याने सांगितलं, राजा आता ह्याच्यात वेळ घाल नको, पुढे गोळा करण्यात. आला ना वारीला तू, दिसला चहा वाटायला की घुसलाच तिकडे, असं करू नको. काय कर, भजनात वेळ घाल. प्रकृतीने तुझ्याकरता सगळी व्यवस्था केलेली आहे. चिराणी किंपतीन संती दिशंती भिक्षा सांगायला सुरुवात केली. स्थूल धारणा सांगितली. राजा म्हटलं, महाराज ही स्थूल धारणा बाह्य विश्वामध्ये झाली. सूक्ष्म धारणेचं स्वरूप काय, एक सूक्ष्म धारणा सांगितली. सूक्ष्म धारणा अशी, आपल्याला जे आसन आवडतं त्या आसनावर बसायचंय आणि आपल्या चित्तामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करायचे, धारणा करायचे. कशा स्वरूपाचं, चतुर्भुजम कंजरार्थांग शंकम प्रसन्न वक्त्रम नरेनायते क्षणम. चतुर्भुज भगवंत, भगवंताचा चेहरा प्रसन्न आहे, मस्तकावरती सुंदर मुकुट घातलेला आहे, गळ्यामध्ये कधीच न कोमेजणारी वैजयंती माला आहे, वनमाला आहे. कृष्ण कटिप्रदेश भगवंताचा पितांबर, कौस्तुभ मणी आहे वक्षस्थळावरती, भगवंताचा सावळा रंग आहे, करध्वनी आहेत, विविध अलंकार भगवंताने धारण केलेले आहेत. ते एका एका अवयवाची धारणा आपल्या अंतःकरणात करण्याचं शास्त्र सांगतं. त्याला सूक्ष्म धारणा असं म्हणतात. आपल्या देवघरात जी मूर्ती आहे असे वर्णन येतं. आपली देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या मूर्ती समोर बसायचे, डोळे भरून उघड्या डोळ्याने ती मूर्ती पाहायची. त्या मूर्तीच्या एका एका अवयवाची आठवण, स्मरण, चिंतन करत करत राहायचे. एका अवयवाचं भरपूर चिंतन झाल्यानंतर मन दुसऱ्या अवयवावर घालायचे. याला सूक्ष्म धारणा असं म्हणतात. यानं काय होतं, याने आपल्या मनाला स्थिर व्हायला मदत होते. सूक्ष्म धारणा सांगितले. त्याच्यानंतर हे तर झालं. आता मी मरणार आहे असं ज्याला कळलं त्यांनी गावाच्या घराच्या दाराच्या बाहेर येऊन, वनात येऊन काय करावं, धारणा सांगितली. आता प्राण जायची वेळ आली बुवा, तासा अर्ध्या तासात प्राण जाणार आहे. आता त्याने काय करावं, 2 गोष्टी आहेत. मरण जवळ आलंय हे कळालं, जवळ आलंय म्हणजे 4-8 दिवसावर आलंय, 15 दिवसावर, महिन्यावर आलंय.
घरदार सोडून एकांतात आले, साधन भजन करत राहिलो. आता एकदम जवळ आले म्हणजे अर्ध्या तासात 1 तासात प्राण जाण्याची स्थिती आहे असं आपल्याला कळलं. आता मग काय करावं? स्थिरम सुखम च आसनम आश्रितो यतेर, एका आसनावरती बसावं. आणि आसनावरती बसून मग सांगितलं, आपला प्राण, ज्यांचा प्राणायामाचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येईल, आपण श्वासोश्वास घेताना जर पोट भरून श्वास घेतला तर मूलाधार चक्रापर्यंत वायू जातो बाहेरचा. मूलाधार चक्रापर्यंत वायू जाणं म्हणजे मूलाधार चक्र मलमूत्र विसर्जनाच्या दोन्ही इंद्रियाच्या मधोमध जे चक्र, त्याला मूलाधार चक्र म्हणतात. तिथपर्यंत आपला प्राण जात असत. तिथला प्राण वर काढायला सुरुवात करायची. मणिपूरक चक्रामध्ये, नाभीमध्ये एक चक्र आहे. अभ्यासाने ते शक्य. त्याच्यानंतर अनाहत चक्र जे हृदयामध्ये आहे तिथपर्यंत श्वास घ्यायचा. पुढे विशुद्ध चक्र जे वक्षस्थळामध्ये आहे तिथपर्यंत श्वास घ्यायचा, खाली श्वास जाऊ द्यायचा नाही. त्याच्यानंतर कंठापर्यंत श्वास गेला पाहिजे. आणि नंतर अभ्यासाने कंठाच्या खाली श्वासोश्वास न जाता आपल्या मस्तकाचे 7ही दरवाजे बंद करून तो प्राण कंठाच्या वरच्या भागात म्हणजे मस्तिष्कामध्ये गेला पाहिजे. याचा अभ्यास करावा. आणि मग आता आपण ठरवावं, आपल्याला लोकांतराला जायचंय, कुठल्या अष्टमहासिद्धीचा भोग घ्यायचा आहे, कुठल्या चांगल्या लोकाला जायचंय का ब्रह्मलोकाला जायचंय का मोक्ष प्राप्त करायचं. कुठल्या लोकाला जायचं असेल तर 7 दरवाज्यापैकी एखाद्या दरवाज्यातून प्राण सोडावा. कुठे जायचं नसेल तर ब्रह्मरंध्राचं भेदन करावं, तिथून प्राण सोडावा. आणि तिथून प्राण सुटल्याच्या नंतर मग स्वस्वरूपाची प्राप्ती होते. त्याच्यात पुन्हा वर्णन केलं, त्या साधकाला जर एखाद्या लोकांतराला जायचं असेल तर आपल्या इंद्रियांना सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन जावं, अन्यथा ते सगळा सूक्ष्म देह याच ठिकाणी बाधित करावा आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. ही सगळी साधना सांगितली. म्हटले आम्हाला कुठं जायचं नाही, लोकांतराला जायचं नाही, काही नाही, पुढच्या जन्मात माणसाचा जन्म प्राप्त करायचा. आणि पुढच्या जन्मात, या जन्मात जे आमच्या जीवनात प्राप्त झालं नाही ते पुढच्या जन्मात प्राप्त करायचे. याच्यासाठी काय करावं? हे मूलाधार चक्रण, विशुद्ध चक्रण वगैरे वगैरे असं काही नको. माणसाच्या जन्माला येऊन परत माणसाच्या जन्माला येण्यासाठी काय करावं? आणि माणसाचा जन्म भेटलाच तर त्या माणसाच्या जन्मात ते प्राप्त करण्याकरता काय करावं जे या माणसाच्या जन्मात भेटलं नाही. बऱ्याच गोष्टीत पण आज आपल्याला त्याची खंत आहे. काय? एखाद्याला असं वाटतं की मला सौंदर्य या जन्मात पाहिजे तसं प्राप्त झालं नाही. एखाद्याला असं वाटतं की या जन्मात पाहिजे ती विद्या मला प्राप्त झाली नाही. एखाद्याला असं वाटतं की या जन्मात पाहिजे ते पद मला प्राप्त झालं नाही. एखाद्याला असं वाटतं की या जन्मात मला पाहिजे ती प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही, पाहिजे तो सन्मान प्राप्त झाला नाही. मग आता असं असेल तर मग पुढच्या जन्मात त्या गोष्टी प्राप्त व्हाव्या त्याच्यासाठी काय करावं? तर त्याचंही वर्णन केलेलं आहे. उपासना सांगितली, सकाम उपासना. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर असं वाटत असेल काय या जन्मात मला हे पाहिजे तसं प्राप्त झालं नाही, पुढच्या जन्मात जेव्हा मला माणसाचा जन्म प्राप्त होईल तेव्हा या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या पाहिजेत, त्याच्याकरता सकाम उपासना सांगितली. ब्रह्मतेज अपेक्षित असेल तर ब्रह्मदेवाची उपासना करावी. इंद्रियात शक्ती, एखाद्याला असं वाटलं बाबा या जन्मामध्ये इंद्रिय जरा कमकुवत आहेत. कसे कमकुवत आहेत? जेवण जास्त जात नाही, खाल्लेलं पचत नाही, जेवायला बसल्यावर असं चांगलं चांगलं बेत असतो, उगत पुरणाचा स्वयंपाक असतो, अर्धीच पोळी जाते. अशा 4-2 पोळ्या गेल्या पाहिजे. इंद्रियात शक्ती नसेल तर मग त्यानं काय करावं? इंद्राची उपासना केली पाहिजे. डोळे लवकरच गेले बा, कान लवकरच गेले, बुद्धी लवकरच काम करायचं बंद केली. इंद्रिय सशक्त पाहिजेत. आणि इंद्रिय सशक्त व्हावे असं वाटत असेल तर मग त्या साधकाने इंद्राची उपासना केली पाहिजे. एखाद्याला असं वाटत असेल की मला संततीची प्राप्ती अपेक्षित आहे, त्याने प्रजापतीची उपासना करावी. एखाद्याला असं वाटत असेल की आपल्याला लक्ष्मी पाहिजे तेवढी भेटली नाही, मग त्याने दुर्गेची उपासना करावी. तेज पाहिजे असेल अग्नीची उपासना करावी.
वीरता पाहिजे असेल, शौर्य, रुद्राची उपासना करावी. अन्नधान्य भरपूर अपेक्षित असेल, आदितीची उपासना करावी. राज्य पाहिजे असेल, विश्वदेवाची उपासना करावी. आयुष्य दीर्घ व्हावं असं वाटत असेल, दीर्घायू अश्विनी कुमाराची उपासना करावी. पुष्टी, पृथ्वीची उपासना करावी. एखाद्याला असं वाटत असेल देवाने मला सुंदर बनवलं नाही, गंधर्वाची उपासना करावी, सौंदर्याची प्राप्ती होते. पत्नी प्राप्तीसाठी उर्वशीची उपासना सांगितली. यश प्राप्तीसाठी यज्ञपुरुषाची उपासना सांगितली. स्थावर जंगम संपत्ती प्राप्त व्हावी, वरुणाची उपासना करा म्हटलं. एखाद्याला असं वाटलं वा या जन्मामध्ये आपल्याला फार पाहिजे तसं ज्ञान प्राप्त झालं नाही, मग शंकराची उपासना करावी. भगवान शंकराला ज्ञानाची देवता म्हटलेले. एखाद्याला असं वाटत असेल काय व माझ्या देह संबंधी बरोबर माझं प्रेमाचं वागणं नाही किंवा प्रेमाचे संबंध पाहिजे तसे नाहीयेत, मग काय करा म्हटलं, पार्वती मातेची उपासना करावी. दाम्पत्यात प्रेम राहतं. आणि ज्याला असं वाटतं का काय याच्यानंतर पुढच्या जन्मात कधीच काहीच मागण्याची इच्छा होऊ नये, निष्कामता प्राप्त व्हावी, त्याने आधी नारायणाची उपासना करावी. शेवटी सांगितलं काम सर्व कामो वा मोक्ष कामो उदार देही. ज्याला काही पाहिजे नाही त्याने काय करावं, हे जे तर पुरुष परहा, त्या परब्रह्म परमात्म्याची उपासना करावी. का काहीतरी पाहिजे म्हणून उपासना करणं हा व्यापार झाला म्हटलं. आणि निष्काम भावाने उपासना करणे ही भक्ती झाली. पण लोकांतराला न जाता, दुसरं काही न पाहता सकाम जर उपासना अपेक्षित असेल तर त्याच्याकरता ती उपासना सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. नह्यतोन्य शिव पंथा विशत संसता विह. सुखाचार्य सांगतात या संसारामध्ये भगवंताच्या भजना पूजनाशिवाय, आराधनेशिवाय, उपासनेशिवाय दुसरा कुठलाच पंथ नाम मार्ग जीवाला नाहीये. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयो यतो भवेत. भक्ती उत्पन्न होईल असंच काहीतरी करत राहिलं पाहिजे, दुसरा कुठलाच पर्याय नाही म्हटलं. म्हणून काय कर, तस्मात सर्वात्मना राजन, तू काय कर, हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य भगवान नृणाम. जेवढं शक्य आहे तुला या 7 दिवसामध्ये भगवंताच्या कथा श्रवण कर, भगवंताच्या कथेचं कीर्तन कर, भगवंताचं स्मरण करत राहा. सुंदर वर्णन केलं. कथा ऐकत राहिलं तर होईल काय, पिबंती भगवत आत्मना श्रुताम कथामृतम श्रवणपुटेषु समृतम पुनंति ते विषय विदूषिताशयम व्रजंति तच्चरण सरोहांतिकम. भगवंताच्या कथा हे कान आहेत ना, कान. भागवत झाल्या पंगत असते. पंक्तीवाल्यानं खीर केली, खीर गरम होती, दूरनं जरा पातळ आले, ते दूरनं वाढू नका. मग ते पात्र आहेत ना ते होते तसले, ते खड्ड्याचे, त्याच्यातच वाढा म्हणे. ती खरी खीर वाढली त्याच्यामध्ये, पेत येईना ना. आता उचलायचं कसं ते? खीर पिण्याकरता द्रोण लागतात, द्रोण. आणि ते असे पगळले नाही पाहिजेत, टाकलं की असं नाही. द्रोण जर व्यवस्थित असतील ना मग त्या खिरीचा आनंद घेता येतो. आपले जे कान आहेत ना, या कानाला द्रोणाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या कथामृताचं पान करायचंय. हे कथामृत प्यायचंय, पण कशाने प्यायचंय? कथामृतम श्रवणपुटेषु समृतम. श्रवणपुट अर्थात हे 2-2 कान रूपी जे द्रोण दिलेत राजा, तू त्या दोन्ही द्रोणात घे. आपण कसं पंक्तीला आल्यावर बुंदीवाला आला की टाक टाक म्हणतो. खिरी वाढायला जर आला कोणी, त्यानं जर एकच चमचा टाकला तर आपल्याला असं वाटतं की ते द्रोण सगळं भरून टाकावं त्यांना. सुखाचार्य म्हणतात राजाने या दोन्ही कानरूपी द्रोणामध्ये तू भरून भगवंताच्या कथे अमृताचं पान कर. याने होईल काय, पुनंति ते विषय विदूषिताशयम. ज्या साधकाने या कानाच्या माध्यमातून कानाला द्रोण म्हणून भगवंताच्या कथामृताचं पान केलं, त्यांच्या मनात जे दोष आहेत ते सगळेच्या दोष
कुठले दोष? विषयाच्या सेवनाने उत्पन्न झालेला आसक्ती नावाचा दोष. त्या दोषाने पुनीत होतात, पवित्र होतात ते. आणि पवित्र झाल्यानंतर होतं काय? व्रजंती तच्चरण सरोहांतिकम. भगवंताच्या चरणाजवळ जाण्याचं सौभाग्य त्या साधकाला प्राप्त होतं. तू भाग्यशाली आहेस. तुझे द्रोण आणखीन चांगले पगळलेले नाहीत. आणि कथा ऐकायचा योगही आहे, संधीही आहे. आता काय कर, या पुढच्या 7 दिवसामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या कथा ऐक म्हटलं. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सौनकाने विचारलं, सौनकोवाच इत्यभिहावृतम राजा निश्चमे भरतर्षभ किं मन्यत पृष्ठवान भूयो वैयासकिं ऋषिं कवी. सौनकजी म्हणतात, राजा परीक्षितीने जेव्हा शुकाचार्याने त्याला सांगितलं की भगवंताच्या कथा ऐकत राहा, मग राजा परीक्षितीने काय विचारलं म्हटलं, येतच शुश्रूषताम विद्वम सूतनु अर्हसि भाषितुम. आमची ऐकायची इच्छा आहे म्हटले. काय ऐकायची इच्छा आहे? कारण भगवंताच्या कथा श्रवण करून कोणाला तृप्ती झाली म्हटले? कोणीच तृप्त झालेला नाही. आपल्या आवडीचा विषय जर प्राप्त झाला तर तो जसा पुन्हा 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 सेवन करावा असं वाटतं, तसं ज्याला भगवत कथेची आवड निर्माण झाली त्याला तृप्ती होत नाही. आम्हाला त्या भगवंताच्या कथा ऐकायच्यात. राजाने पुढे काय विचारलं हे सांगा म्हटलं. का? आतापर्यंत आमचं आयुष्य यज्ञ यागादी कर्म करण्यातच गेलं म्हटलं. रोज उठून यज्ञ कुंडाच्या बाजूला बसायचं, मंत्र म्हणायचे, आहुत्या द्यायच्या, कर्म करण्यात वेळ गेला. पण कर्म ज्याच्या करता करायचे त्या भगवंताच्या कथा आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्हाला ऐकायला भेटल्या नाहीत. आयुर्हरति वै पुंसा मुद्यन्नस्तमचे यन्नसो. असंच गेलं आमचं आयुष्य. आणि या सगळ्या गेलेल्या आयुष्यातला आता कुठला तरी काही क्षण या भगवंताच्या कथा श्रवणामध्ये जातो, यापेक्षा भाग्य असू शकत नाही. तुम्ही भेटला, आमचं भाग्य आहे म्हटलं. भगवंताची भक्ती न करणाऱ्याची निंदा केली सौनकाने. देवाने एवढे सुंदर इंद्रिय दिले, त्या इंद्रियाची उपयोगिता सांगितली. हाताची उपयोगिता काय सांगितली, डोळ्याची उपयोगिता सांगितली, कानाची उपयोगिता सांगितली, मुखाची उपयोगिता सांगितली, हृदयाची उपयोगिता सांगितली, हाताची, पायाची. काय केलं तरच याची उपयोगिता सिद्ध होते, अन्यथा होत नाही. भगवत कथेचं श्रवण करून जर अंतःकरण हृदय द्रवीभूत होत नसेल तर त्या हृदयाला दगडाची उपमा दिली. हात पायाने भगवंताची सेवा होत नसेल तर त्या हात पायांना झाडाच्या फांद्याची उपमा दिली. डोळ्याने भगवंताच्या सौंदर्याचं, संतांच्या मूर्तीचं जर दर्शन होत नसेल तर त्या डोळ्यांना मोर पंखावरती असणाऱ्या डोळ्याची उपमा दिली. एवढी सुंदर देवाने वाणी दिलेली असताना सुद्धा त्या वाणीला जर देवाचं नाव येत नसेल तर बेडकाच्या जिभेची उपमा दिली. नाथांनी तर त्याला काळ सर्पाची उपमा दिली. सर्पाचे चेबीर जीवन वे काळ सर्पा जीवन वे काळ सर्पाहे नमावे नमो सर्पाचे चेबीर जीवन हे काळ जीवन हे काळ जेव्हा नव्हे काळ सर्प आहे. सर्पाची का बरं उपमा दिली असं? तो सर्प डसतो आणि हा सर्व असा डसतो, ह्याला हान त्याला हान, फना. याच्यात लय विषय बा. याच्यात विष असं आहे, हे स्लो पॉइझन आहे. स्लो पॉइझन शब्द प्रयोग केला जातो इंग्लिश मध्ये. पूर्वी एखाद्या माणसाला जर मारायचं असेल तर जवळच्याच माणसाच्या हातून त्या माणसाला स्लो पॉइझन द्यायचं अन्नातून, म्हणजे लगेच माणूस मरत नव्हता. त्याच्या अन्नात घातलं तर महिना 2 महिन्यानं हळूहळू मरायचं आणि कळायचं नाही कुणी काय केलंय. तसं या काळ सर्पामध्ये स्लो पॉइझन आहे. याने दंश केला, माणूस मरत तर नाही पण वेदना लय होतात.
आणि हा काळ सर्प काय गावात कोणाला थोडा चावतो? असा निघाला घराच्या बाहेर आणि ह्याला डसायला त्याला डसायला नाही, आपल्या जवळच्या लोकाला चावतो हा काळ सर्प. सांगितलं जीवा सती दादुरी करेव. सुंदर मस्तक दिलं देवाने, संतांच्या पुढे झुकत नाही वाकत नाही, देवा पुढे झुकत नाही वाकत नाही. एखाद्या पर्वताला शिखर असावं, त्याचा जसा भार आहे ते जसं निरर्थक तसं हे मस्तक निरर्थक आहे म्हटलं. नेत्रे जलम गात्र रोहेश हर्ष. देवाची मूर्ती पाहिल्यानंतर, संतांचं दर्शन झाल्यानंतर नेत्रात आनंद अश्रू यावेत म्हटले, अशी अपेक्षा व्यक्त केली सौनकांनी. आणि जर हे होत नसेल, हात दिले त्याचा काही उपयोग नाही. आज भाग्य म्हटले आमचं, खऱ्या अर्थाने आज तुमची भेट झाली. सौनकजी सूतांना म्हणतात आमचं भाग्य, सूतजी सौनकांना म्हणतात किंवा आमचं भाग्य आमच्यासारख्या हीन जातीमध्ये जन्माला आलेल्या, सूत म्हणजे वर्णसंकरातून जन्माला आलेली जात. आमचे भाग्य म्हणे तुम्ही आम्हाला हे पद दिलं, भगवंताच्या कथा गाण्याची संधी दिली. मग पुन्हा सुतांनी सांगायला सुरुवात केली. प्रश्न विचारला होता ना राजाने, काय विचारलं? राजाने विचारलं, राजा म्हटलं महाराज, यथेदम सृजते विश्वम दुर्विभाव्य मधीश्वरैहि यथा गोपायते विभुर यथा संयच्छते. पुनः भगवंत या जगताची उत्पत्ती कशी करतो, त्याचं पालन कसं करतो आणि नंतर या जगाचा संहार कसा करतो. भागवताच्या 2ऱ्या स्कंदाच्या 4थ्या अध्यायामध्ये शुकाचार्याला राजा परीक्षितीने 4 प्रश्न विचारले. राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. नूनम भगवतो ब्रह्मण. राजा म्हणतो भगवंताचे या लीला विस्तारपूर्वक सांगा. मग शुकाचार्य मंगलाचरण करून भगवंताचं गुणगान करून राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात. श्री शुकवाच. आरंभाला मंगलाचरण केलेलं नाही शुकाचार्याने. राजाने विचारलं, लगेच सांगायला सुरुवात केली. वरी आणि यशते प्रश्न कृतो लोकहितं नृपः. आणि मग श्रुतव्यादिनी राजेंद्र, देवाची आठवण नाही, काही नाही, काही नाही. सुरुवातीला मंगलाचरण नाही, आता इथून मंगलाचरण करून पद्धतशीर अधिकृतरित्या सांगायला सुरुवात केली. म्हटले असं कसं बरं, सुरुवातीला मंगलाचरण केलं नाही ना अगोदर, आता इथं केलं? कारण सुरुवातीला मंगलाचरण करण्यासारखी परिस्थिती नव्हती. राजा घाबरलेला होता. मी मरणार आहे असं त्याला भीती होती. त्याला शांत केलं, त्याचा विश्वास जागा केला, तुझ्याकडून हे शक्य आहे त्याला सांगितलं, आणि मग मंगलाचरण करून सांगायला सुरुवात केली. नमः परस्मै पुरुषाय भूयसे समुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती त्रितयाय देहिनाम अंतर्भवाय अनुपलक्ष वर्तमने. त्या परमपुरुषाला मी नमन करतो म्हटले, माझा नमस्कार आहे. 13 श्लोकात शुकाचार्यांनी भगवंताचं स्मरण केलं. नमस्तस्ये भगवते वासुदेवाय वेधसे पपुर्ज्ञानमयम सौम्या यन्मुखांबुजरुहासवम. मंगलाचरण केलं आणि मग सांगितलं, तू जो प्रश्न मला विचारलास तोच प्रश्न नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. ब्रह्मदेवाने नारदाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे का तेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. 4थ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं. मग 5व्या अध्यायाच्या आरंभाला नारदाने काय विचारलं होतं, मग नारदाने ब्रह्मदेवाचा संवाद सुरू झाला. नारद उवाच. नारदजी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत ब्रह्मलोकामध्ये, आणि मग त्या दोघांचा संवाद आहे. आणि त्या दोघांचा जो संवाद आहे तोच संवाद राजाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. भजन करू जरा 2 मिनिट. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण श्री राधे वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान सुखाचार्य महाराज की भागवत भगवान की जय। नारद उवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानी यज्ञानम आत्मानम तत्वनिदर्शनम. तुम्हाला नमस्कार आहे म्हटले ब्रह्मदेवाला. नारदाने राजा परीक्षितीने 4 प्रश्न विचारले होते. नारदाने 6 प्रश्न विचारले. भागवताच्या 2ऱ्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये यद्रूपम यदधिष्ठानम यत सृष्टमिदं प्रभो यत् संस्थम यत् परम यच्च तत्तत्वं वद तत्वतः यद्रूपम. या संसाराचं लक्षण काय आहे? पहिला प्रश्न. याचा आधार कोण आहे बा? एवढं जगत आहे, जगात निराधार काहीच राहत नाही. प्रत्येक तत्वाला आधार आहे. मग एवढा जर संसार असेल तर या संसाराचा आधार कोण? दुसरा प्रश्न. यद अधिष्ठानम. तिसरा प्रश्न, याची निर्मिती कशापासून झाली बुवा? उपादान कारण काय? निमित्त उपादान म्हणा, परिणामी उपादान म्हणा, जे काही असेल, कुठलंही कार्य असो कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. काही पण घ्या, त्याचं कारण असतं. कपडा आहे, कापसापासून बनला. कुठलाही पदार्थ घ्या, पंचभूतापासून बनलेला आहे. पंचभूत अज्ञानापासून, मग ते अज्ञानाचं परत काहीतरी. नेमकं या दृश्यमान जगाच्या उत्पत्तीचं कारण काय? तिसरा प्रश्न. बरं चला, झालं उत्पन्न जगत. नारदजी म्हणतात जेव्हा हे जगत नष्ट होतं तेव्हा याचा प्रलय कशामध्ये होत का? कारण प्रलयाला सुद्धा कारण लागतं, कुठंतरी लीन व्हावं लागतं. पुन्हा उत्पन्न झालं जगत, कशापासून झालं, कसं झालं, हा प्रश्न वेगळा आहे. अधीन कुणाच्या? कुणीतरी याचा स्वामी असला पाहिजे, कुणाच्या तरी अधीन असलं पाहिजे. पुढं हे जे दिसतंय का, हे वास्तविक काय तत्व आहे? 6 प्रश्न विचारले. याचं उत्तर पाहिजे म्हटले आम्हाला. ब्रह्मदेव आपलं ध्यान करत बसलेले होते. नारदजी म्हटले आश्चर्य आहे. काय आश्चर्य? माझ्या दृष्टीने तुम्हीच या जगाचे स्वामी आहात. आम्ही तुम्हालाच देव मानतो, सर्वे सर्वा मानतो. तुमचं ध्यान करतो, तुमचं पूजन करतो, तुमच्याच नावाचं गुणगान करतो. इथं आले असं लक्षात येतं की तुमच्याही पलीकडे कोणीतरी आहे ज्याचं ध्यान तुम्ही करता. ब्रह्मदेवाने सांगितलं, बुवा जसं मी तुझा बाप आहे ना, तसं माझाही कोणीतरी बाप आहे. जसं तू माझं ध्यान करतो तसं मी सुद्धा कुणाचं तरी ध्यान करतो. कोण आहे तो? तो आहे परब्रह्म परमात्मा.
त्याच गुणगान सगळे शास्त्र गातात. नारायण परा वेदा देवा नारायणांगजाः नारायण परा लोका नारायण परा मखाः. तो आदि नारायण तोच सर्वश्रेष्ठ पुरुष आहे असं सांगितलं. आणि मग त्या विराट भगवंताच्या विभूतीचं वर्णन सांगितलं. विराट भगवंताच्या विभूतीचं वर्णन सांगितल्यानंतर सांगितलं हे सगळं जगत त्या विराट भगवंतापासून कसं उत्पन्न होतं. आणि मग त्या विराट भगवंतापासून जगताची उत्पत्ती सांगितल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणतात त्या भगवंताच्या मुख्य मुख्य अवताराच्या कथा मी तुला सांगतो. दुसऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये अवताराच्या कथा सांगितल्या पूर्ण संक्षेपामध्ये. आणि त्याच नंतर पुढे संबंध भागवतामध्ये विस्तारपूर्वक येतात. आणि त्या कथा सांगितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची भाषा आहे. सोहम ते अभिधस्तात भगवान विश्वभावन समासेन हरेर नान्यत अन्यस्मात सदसच्चयत. सांगण्याच्या 2 पद्धती आहेत. पाठीमागे एक शब्द प्रयोग आला समास व्यास योगतः. एक समास शैली आहे आणि दुसरी व्यास शैली आहे. समास शैली म्हणजे थोडक्यात सांगणे आणि व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तृत विस्तारपूर्वक सांगणे. भागवताच्या दुसऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायात 24 अवताराच्या कथा एकाच अध्यायात सांगितली. याला म्हणायचं समास शैली. 2 वेगवेगळे शब्द जेव्हा सामासिक होतात तेव्हा त्याचं स्वरूप लहान होत असतं आणि जेव्हा विच्छेद होतो ते मोठं होत असतं. इदम भागवतम नाम. हे जे मी तुला भगवंताच्या अवताराचं कथानक सांगितलं ना यालाच भागवत म्हणतात. यन्मे भगवतोदितम. जे मला भगवंताने सांगितलं होतं ते मी तुला सांगितलंय. मग काय करा आता संग्रह वयम विभूती नाम. भगवंताच्या विभूतीचा संग्रह मी तुझ्याकडे दिला. तो मी येतात विपुली करू. मी समाज शैलीमध्ये सांगितलं होतं तू याला व्यास शैलीमध्ये विस्तार करून सांग जगाला. विस्तार करून सांग म्हणजे कसं सांग. मग आता मध्ये मध्ये प्रमाण देऊन सांग, मध्ये मध्ये दृष्टांत देऊन सांग. तुला जसं रंगवता येईल तसं रंगवून सांग म्हण. तुम्ही येतात विपुली करू. मग होईल काय. यथा हरव भगवती नृणाम भक्तीर भविष्यती सर्वात्मन्य खिलाधारी ते संकल्पे वर्णय. पण लक्षात ठेव ब्रह्मदेवाने नारदांना भगवंताच्या कथा जगात विस्तारपूर्वक सांगताना कशा सांगायच्या याचे वर्णन केले बा. म्हणजे सांगताना तुझा उद्देश काय असला पाहिजे. यथा हरव भगवती. फार सुंदर श्लोक आहे. नृणाम भक्तीर भविष्यती. श्रोत्याच्या अंतकरणामध्ये तुझ्या कथा कीर्तनाच्या श्रवणाने हरेर भक्तीर भविष्यती. भगवंताविषयी भक्ती जागी झाली पाहिजे. सर्वात्मन्य अखिलाधारे इति संकल्प्य वर्णय. असा संकल्प करून या कथानकाचं वर्णन कर. म्हणजे तू जर कथा सांगण्याकरता गेलास तर श्रोत्याच्या अंतकरणात देवाविषयी भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. हा संकल्प कर आणि तो संकल्प करून कथा सांग. का संकल्प जर तू तसा केलास तर निश्चित श्रोत्याच्या अंतकरणामध्ये भक्ती उत्पन्न व्हायला वेळ लागणार नाही. नारदाने विचारलं महाराज तुम्ही म्हणता संकल्प असा कर की त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. बरं जाऊ द्या आता मला काय भेटेल हे मी काय विचारणार नाही तुम्हाला. किंवा मग सांगणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला लाभ काय. वर्णन करायच्या भगवंताच्या कथा. वर्णन करणाऱ्याला गाणाऱ्याला काहीतरी फलश्रुती पाहिजे ना. फलश्रुती पण सांगितली. माया वर्णयतो मुष्य ईश्वरस्य अनुमोदतः. भगवंताच्या कथा कीर्तनाचं वर्णन केलं त्याचं श्रवण केलं तर काय होईल. श्रवणत श्रद्धया नित्यम माया आत्मान मोह्यते. अंतकरणाने सश्रद्धा अंतकरणाने जर वर्णन केलं श्रवण केलं तर भगवंताची माया त्या आत्म्याला त्या साधकाला मग वर्णन करणारा असू देत किंवा श्रवण करणारा असू देत मोहित करत नाही. म्हणून तर असं वर्णन येतं. भगवंताची यद्यपि मायेचं वर्णन करत असताना भगवंताने स्वतः सांगितलं मम माया दुरत्यया. माझी माया फार दुरत्यय आहे. पण दुरत्यय कुणासाठी. अज्ञानी लोकांसाठी. जे मला शरण येतात का अर्जुना
मायाम येताम तरंती ते. त्याच्या अगोदर दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते मायाम येताम तरंती ते. जे मला शरण येतात का, जे माझ्या गुणाचं कीर्तन करतात का, जे माझ्या कथांचं श्रवण करतात का, येताम मायाम ते तरंती, ते मात्र या मायातून तरून जातात. ते एकच लीला तरणे जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ. त्या माया जाळातून ते सुटतात. हरी हरी तुम्ही मनारे सकाळ. हरी हरी तुम्ही मनारे सकाळ. हरी 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 तुम्ही हमारे सकळ. हरी 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 तुम्ही हमारे सकळ. तेने माया दाळ दूत तिला. तेने माया दाळ दूत हिला. अधिका नका पाडू गाभाळाचे बळे. अधिका नका पाडू गाभाळाचे बळे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. होईल काय तेने माया जाळ. माया आत्मान मुह्यते. याच अनुषंगाने ते वर्णन येत. राजा भगवंताच्या कथा ऐकू लागला. त्याला हळूहळू त्या कथेविषयी प्रेम उत्पन्न व्हायला लागलं. राजा म्हटलं महाराज, ब्रह्मदेवाने नारदांना आणखीन काय सांगितलं. ब्रह्मणा चोदितो ब्रह्मण गुणाख्याने अगुणश्च यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देवदर्शन. ते मला विस्तारपूर्वक सांगा म्हटला. का आता त्या भगवंताच्या कथा ऐकायला मला आवड निर्माण झाली. शृण्वत श्रद्धया नित्यम गृणतस्य सुचेष्टितम. भगवंताच्या कथा जर हळूहळू आपण ऐकायला लागलो तर त्याचा परिणाम कसा होतो. राजाने स्वतःचा अनुभव सांगितला. कालेन नाती दीर्घेन भगवान विष्यते हृदय. 2 दिवसाची कथा ऐकून राजाला अनुभव आला असेल. राजा म्हटला, नाती दीर्घेन कालेन भगवान ऋष्यते विष्यते हृदय. आपण जर देवाच्या कथा ऐकायला लागलो तर जास्त वेळ न जाता भगवंत कानाच्या माध्यमातून साधकाच्या श्रोत्याच्या हृदयात प्रवेश करतो. शास्त्राचे संतांचे शब्द, त्या शब्दाला गरुडाची उपमा दिलेली. भगवंताचं वाहन गरुड आहे ना. गरुडावर बसून येतो तो. गरुडावर बसून माझा कुठला गरुड आहे. भागवताचे शब्द हेच कोणी गरुड आहेत. तुकोबरायांच्या गाथ्याचे शब्द हेच कोणी गरुड आहेत. आणि त्या गरुडावर बसून तो भगवंत येतो आणि कानाच्या माध्यमातून कालेन नाती दीर्घेन भगवान विष्यते हृदय. अंतःकरणामध्ये हृदयामध्ये प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर करतो काय. प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोहम धुनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. शरद ऋतू जसं पावसाळ्यामध्ये गढूळ झालेल्या नद्यांना स्वच्छ करतो, तसं तो भगवंत कानाच्या माध्यमातून हृदयात गेल्यानंतर त्या साधकाच्या हृदयाला स्वच्छ करतो. पण असं आहे बा, प्राथमिक स्वच्छता ही साधकाला करायची. एखाद्या माणसाला जर किरायाने घर द्यायचं असलं ना, समजा खोली बंद आहे बुवा, 1-2 महिन्यापासून किरायदार आले बघायला, खोली दाखवली, पटलं त्याला, भाडं हे सगळं फिक्स झालं. तो म्हणलं, ओ मालक हे साफसूफ करून द्या ना. मला काय सांगितलं, काय हरकत नाही, तुम्ही या, साफसूफ करून ठेवतो. त्यानं हाणला असं वरून झाडू. त्या सज्ज्यावर इकडं तिकडं जाळे जुळे फार काही काढले नाहीत त्यानं. प्राथमिक स्वच्छता करून दिली घर मालकाने. किरायदार आला पण त्याला काय पटलं नाही. ते म्हणलं, काय बाबा जाऊ दे आता, पर्याय नाही म्हटलं. मग काय करा, मग त्यानं स्वतः झाडू घेतला हातात, आखी रूम धुवून काढली, पुन्हा सगळं स्वच्छ केलं.
तसंच आहे. हा घर मालक, खरं म्हणजे हा घर मालक नाही, पण आता म्हणावं लागेल मालक तोच आहे. प्राथमिक स्वच्छता करायची जिम्मेदारी आपली आहे. आणि एकदा का तो आला ना हृदयामध्ये, तो वापस जात नाही. पण ती आहे ती परिस्थिती किंवा आहे ते स्वच्छता त्याला पसंतही पडत नाही, पण तो स्वतःच राहिलेली घाण त्या अंतःकरणातली काढतो. आरंभाला साधकाला अंतःकरण शुद्ध करण्याचं विधान आहे, चित्त निर्मळ करण्याचं विधान आहे. प्रारंभिक चित्त निर्माण झाल्यानंतर यवनी गोपाळ राहतो, पण राहायला आल्यानंतर बाकीच्या चित्ताच्या शुद्धीची जिम्मेदारी मग साधकाची नाही, मग ती देवाची स्वतःची. मग त्याने स्वच्छ करून घ्यायचंय ते वर्णन केलं. त्याच्यानंतर राजाने 60 प्रश्न विचारले. 60, 58, 59, 60 भागवताच्या दुसऱ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये एका एका वाक्यात प्रश्न आहेत. नंतर नंतर पुढे पुढे एका एका श्लोकात 4 4 5 5 6 6 प्रश्न आहेत. सुरुवातीला 4 विचारले होते. म्हणजे भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्याच अध्यायामध्ये सौनकाने 6 विचारले. त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. कथा आरंभ झाली. दुसऱ्या स्कंदात आलो. दुसऱ्या स्कंदामध्ये आरंभाला राजाने 4 विचारले. त्याचं उत्तर देताना सुखाचार्य म्हटले की बाबा असाच प्रश्न नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. तिथं ब्रह्मदेवाने 6 विचारले. मग ब्रह्मदेवाने नारदांना काय सांगितलं ते सांगत सांगत सुरुवात झाली. राजा म्हटला नारदांना ब्रह्मदेवाने काय काय सांगितलं ते सांगायला सुरुवात केली. राजाला पुन्हा मध्येच आपलं आठवलं. मग त्याने तो 60 प्रश्न विचारले विस्तारपूर्वक. आणि त्या सगळ्या 60 प्रश्नाचं उत्तर म्हणजे संबंध भागवत आहे. काय काय 60 प्रश्न आहेत ते. स्त्री धर्म काय, मानव धर्म काय, युग धर्म काय, युगाचं स्वरूप काय, काळाचं स्वरूप काय, संसार उत्पन्न कसा होतो, स्थिर कुठं आहे, लय कसा होतो. सामान्य प्रश्न आहे जे एका सामान्य बौद्धिक धरातलावर जगणाऱ्या माणसाला जगाकडे पाहिल्यानंतर निर्माण होतं. ते सगळे प्रश्न राजाने या ठिकाणी विचारले. आणि मग शेवटी उत्तर तर तेच होतं जे ब्रह्मदेवाने नारदांना दिलेलं. नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद सुरू होता. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. नारदाने विचारलं बाबा ही जे भागवत तुम्ही मला सांगितले हे तुम्हाला कोणी सांगितलं. म्हटले भगवंताने. काय सांगितलं. मग 4 श्लोकाच्या भागवताचा उपदेश चतुसूत्री भागवत ज्याला म्हटलं जातं. भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं अहमेव असमेवाग्रे नान्यमेत सदसत्परम पश्चात अहम येदे तच्च यवशेषेत स्वस्म्यहम ऋतेर्तमेत प्रतीयत न प्रतीयत च आत्मने तद्विद्याद आत्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महांती भूतानि भूतिचुच्चावचेष्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु नत्येषु अहम एतावादेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. या 4 श्लोकांना चतुसूत्री भागवत म्हणतात. जे भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं हेच ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं. इथपर्यंत समास शैलीने भागवत आलं. आणि नारदांनी व्यासांना सांगितल्याच्या नंतर मग व्यासांनी त्याचा व्यास केला, अर्थात विस्तार केला. 18,000 श्लोक लिहिले. मग ते शुकाचार्यांना सांगितलं. 9व्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 10व्या शेवटच्या अध्यायामध्ये पुराणाची 10 लक्षणं सांगितली. श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. पहिला अधिकार स्कंद आहे. राजाचा अधिकार काय होता हे सांगितलं. भागवत सांगणारे शुकाचार्य यांचा काय अधिकार होता हे सांगितलं. दुसरा स्कंद साधना स्कंद आहे. काय साधना सांगितली. मी मरणार आहे असं ज्याला समजलं त्यानं काय करावं, काय करावं सांगितलं. त्याने घरातून बाहेर निघावं, स्थूल धारणा करावी, सूक्ष्म धारणा करावी, प्राण जाताना काय करावं हेही वर्णन केलं. आणि मग पुढं 3ऱ्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत एका एका स्कंदाला एक एक नाव आहे. अत्र सर्गो 3ऱ्या स्कंदाला सर्ग म्हणायचं, 4थ्या स्कंदाला विसर्ग म्हणायचं, 5व्या स्कंदाला स्थिती स्कंद म्हणायचं. जगाची स्थिती कशी आहे 5व्या स्कंदात सांगितलं. सप्त द्वीप कसे आहेत, नवखंड कसे आहेत, ग्रह कसे आहेत,
याला म्हणायचं स्थिती स्कंद. 6वा अनुग्रह, भगवंत कृपा कशी करतो. 7वा उती स्कंद, 8वा मन्वंतर, 9वा ईशानुकथा, 10वा निरोध, 11वा मुक्ती आणि 12वा आश्रय. अशा 10 स्कंदाला 10 नावं या ठिकाणी दिली. त्याला दश लक्षण असं म्हटलं जातं. त्याचं वर्णन केलं आणि या ठिकाणी भागवताच्या 2ऱ्या स्कंदाचा समारोप होतो. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. 5 मिनिट विश्रांती घेऊ, नंतर पुढची कथा पाहू. नारायण भागवत भगवान की जय. 3ऱ्या स्कंदाच्या आरंभाला जी कथा येते तिचा संबंध मागच्या 1ल्या स्कंदातल्या कथेमध्ये. विदुरजी तीर्थयात्रा करून तीर्थयात्रेमध्ये मैत्रेयींच्याकडून तत्वज्ञान प्राप्त करून परत आले. राजाने तो धागा धरला आणि प्रश्न विचारला. राजोवाच कुत्र क्षत्रुर भगवता मैत्रेयेना अस संगमः कदा वा स संवाद एतद् वर्णयन. प्रभू, महात्मा विदुर आणि मैत्रेयी यांचा संवाद कुठे झाला, कसा झाला, त्यांच्यात काय प्रश्नोत्तर झाली, ती कथा विस्तारपूर्वक सांगा. आणि त्याच्याही अगोदरचा प्रश्न असा आहे की महात्मा विदुर तीर्थयात्रेलाच का गेले बरं. एका समृद्ध राज्याचे मंत्री होते, महामंत्री. मग तीर्थयात्रेला का गेले ती कथा सांगा. मग महाभारताच्या युद्धाच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगितली. आपल्या हातून जसं अन्याय करणं पाप आहे, तसं अन्यायाला अनुमोदन दिलं हेही पाप आहे. अन्याय करणाऱ्यांच्या बरोबर राहणं हेही पाप आहे. अन्याय करणाऱ्यांचं खाणं हेही पापच आहे. कौरवांनी जेव्हा पांडवाचं राज्य द्यायचं नाही असं ठरवलं, यदा तो राजास सुतान साधून पुष्ण धर्मेन विनस्त दृष्टी. मुलांचं ऐकलं आणि बापाचे मनात लोभ झाला, पोरांच्या मनात लोभ झाला संपत्तीचा. हळूहळू सुरुवातीला तुमचंच आहे, द्यायचंच आहे. मुळात पांडूने जेव्हा धृतराष्ट्राकडे ते हस्तिनापुराचं राज्य दिलं होतं तेव्हा पांडव अर्थात हे 5 मुलं लहान होते. आणि घरातला एखादा कर्ता माणूस गेला, त्याची मुलं लहान आहेत, मग त्यांना सांभाळण्याची, त्याच्या संपत्तीला सांभाळण्याची घरातल्या दुसऱ्या मोठ्या माणसाची, भाऊ बांधवाची जिम्मेदारी असते. सामान्य नियम आहे. पांडवने सांगितलं माझी मुलं करती झाल्यानंतर हे राज्य त्यांना देऊन टाक. पण लोभ ही, म्हणून तर असं वर्णन येतं, लोभ पापस्य कारणम. पापाचं कारण ते कीर्तनकार गोष्ट सांगतात. हा, पापाचा बाप कोण. आणि लोभाचं असं आहे, काम, क्रोध आणि लोभ या 3 विकारांमध्ये एखाद्या विषयाचं काम उत्पन्न झाला, इच्छा, विषय प्राप्त झाला, विषय भोगला, काम नष्ट होईल. एखाद्या विषयी क्रोध उत्पन्न झाला, त्याला एखादी शिवी दिली, त्याला एखादी झापड मारली, क्रोध शांत होईल. लोभाचा कार्यक्रम फार अवघड. काय अवघड. लोभाला भस्मासुराची उपमा दिलेली आहे. लोभ ज्या वस्तूचा आहे ती वस्तू भेटल्यावर लोभ शांत होत नाही. लाभात लोभो प्रवर्धते असं वर्णन आहे. लाभ झाला की लोभ वाढतोच. कुंतीनं आपल्या छोट्या छोट्या मुलांना बरोबर घ्यायचं, हस्तिनापुराच्या राज्यामध्ये राजसभेमध्ये यायचं, राजाला सांगायचं महाराज आता माझी मुलं करती झालीत, माझ्या मुलाचं राज्य पाहिजे. धृतराष्ट्राची इच्छा नव्हती. धृतराष्ट्राला माहित होतं आपण आपल्या भावाला शब्द दिलाय, पण पोरांनी त्याला प्रवृत्त केलं, बाबा नाही द्यायचं. आणि हे त्याला दिलं, आम्ही कुठे जाऊ.
हळूहळू हळूहळू संगनमत झालं. देऊ देऊ, आणि ज्याला द्यायचंच नाही त्यांची भाषा लय अवघड असते. आम्ही का पळून चाललो का, आम्ही का बुडवायलो का, द्यायचंच आहे ना. तोही म्हणायला आम्ही का पळून चाललो का आणि घेऊन चाललो का, आणि तुमचंच आहे द्यायचं ना, जरा थांबा ना, हे होऊ द्या ते होऊ द्या, असं होऊ द्या तसं होऊ द्या. हळूहळू भाषा बदलली. द्यायचंय देऊ ना, घेऊन चाललो का, असं म्हणत 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 त्यांनी मग भाषा बदलली. आता सांगितलं द्यायचं नाही, काय करायचं करा. म्हणतात असं माणसं वेळ आल्यावर, कर काय करायचं नाही देणार. म्हणले कोर. दुर्योधनाने सांगितलं बाबाला, त्याला सांगा, तिला सांगा, काकीला सांगा आणि पोरायला सांगा तिच्या, आम्ही देणार नाही, काय करायचं करा. महाराज मग पांडवाकडे काय पर्याय नव्हता. चांगल्या माणसाला, नास्तिक माणसं, आडमुठ माणसं जेव्हा भेटतात का, मग त्या माणसाला मध्यस्थी माणसाकडे गेल्याशिवाय काय पर्याय नसतो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, चांगल्या माणसांचा नम्रपणा हा त्यांचा भित्रेपणा नसतो. कलियुगाचा प्रभाव असा आहे, एखादा माणूस जर चांगला असेल, नम्र असेल, तर त्याला भित्रा समजतात लोक. चांगुलपणा हे काय भित्रेपणाचं लक्षण नाहीये. मग हळूहळू हळूहळू चांगल्या लोकांनी मध्यस्थता करण्याचा प्रयत्न केला, देवाने मध्यस्थता करण्याचा प्रयत्न केला, काही फरक पडला नाही. मूर्खस्य नास्ते औषधम असं शास्त्र सांगतं. भर्तृहरीचं तर मत असं आहे, ते म्हणतात यद्यपि हे शक्य नाही पण कदाचित शक्य आहे. काय? यद्यपि तेल काढायचं असेल तर शेंगदाण्यातून, तिळातूनच निघतं, करडीतूनच निघतं, वाळूतून निघत नाही. पण कदाचित वाळू जर घाण्यात घातली तर एखाद्या वेळेला निघू शकतं बा. यद्यपि सूर्योदय पूर्वेलाच होतो, पश्चिमेला होणे नाही, पण कदाचित होऊ शकतं. पण मूर्खाच्या स्वभावात बदल कधीच पडू शकत नाही. आणि काय असतं, मूर्ख माणसाला उपदेशाचाही काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी उदाहरण दिलं त्या नीतिकारांनी. ते म्हणतात उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पयपानम भुजंगानाम केवल विषवर्धनम. सापाला दूध पाजलं कशाच्या अपेक्षेने, बुवा याचं अमृत होईल म्हणून. कसं शक्य आहे? तो पाळलेला साप असू देत नाही तर कुठलाही असू दे, त्याला दूध पाजलं की त्याचं विष होणं हे जसं अवश्यंभावी आहे, तसं मूर्खाला केलेला उपदेश तो शांत होण्याकरता नाही, प्रकोपाय तो जास्तच क्रोधित होतो. शेवटचा प्रयत्न म्हणून महात्मा विदुरांनी एकांतात धृतराष्ट्राला गाठलं आणि तो उपदेश केला. त्या उपदेशाला महाभारतामध्ये विदुर नीती असं म्हटलेलं. विस्तारपूर्वक नीती ग्रंथ अनेक आहेत. चाणक्य नीती आहे, शुक्र नीती आहे, विदुर नीती आहे. असं आहे, नीती म्हटलं की धर्माला सोडावं लागतं. नीतीनं वागायचं का धर्माने वागायचं हा प्रश्नच आहे. लय धर्मानं वागायला गेलं की मग अडचणी येतात. पण विदुर नीतीची विशेषता अशी आहे, चाणक्य नीतीने बऱ्याच ठिकाणी धर्माचा त्याग केलेला आढळून येतो, शुक्र नीतीने बऱ्याच ठिकाणी धर्माचा त्याग केलेला आढळून येतो. पण विदुर नीतीची विशेषता अशी, धर्माचा त्याग न करता सुद्धा नीतीने कसं जगता येतं, कसं जगता येऊ शकतो, कसं जगू शकतो आपण, हे जर पाहायचं असेल तर विदुर नीतीमध्ये आपण पाहू शकतो. स्वतंत्र ते प्रकरण बाजूला करून विदुर नीती नावाचा ग्रंथ आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतो. उपदेश केला बाबा, सांगितलं महाराज तुम्हाला ही शोभा देत नाही, तुमचे मूर्ख पोरं सांगायला, तुम्ही ऐकायला. दुसऱ्याच्या संपत्तीचं अपहरण करणं हे काही चांगलं नाही ना, मोठं पाप आहे ते, पसणार नाही, तुम्हाला देऊन टाका. आता काय सांगणार शहाणे माणसं, मध्यस्थी माणसं सांगू शकतात, बाकी काय करू शकत नाही. अज्ञानी माणसाने आपल्याकडून सांगितलेलं करणं होईल का नाही हा नंतरचा प्रश्न. कमीत कमी चांगले माणसं जर सांगत असतील तर ते ऐकून घेण्याची तरी मानसिकता ठेवली पाहिजे. हल्ली करायचं लांब, सांगायची सुद्धा सोय नाही बा घरात कुणाला. काय ऐकून घेण्याची सुद्धा मानसिकता नाहीये. दुर्योधनाला जेव्हा समजलं विदुरजी आपल्या बापाला काहीतरी उपदेश करतात, दुःशासनाला बोलावून घेतलं, सांगितलं हा दाशीपुत्र
आपलंच खातो, आपल्या विरोधात आपल्या बापाच्या मनात आपल्याविषयी विपरीत विचार भरवतो, याला आपल्या राज्यात ठेवू नका म्हटलं, काढून द्या याला. विदुराच्या लक्षात आलं आता मूर्खाबरोबर राहण्यात काही अर्थ नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये दुष्ट, मूर्ख, खळ, अज्ञानी, अडाणी, आडमुठ आपल्या भाषेत, अशा माणसाबरोबर राहायची वेळ येणं म्हणजे त्याचं फार मोठं पाप म्हणावं. महाराज या तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रमाण आहेत अशा माणसांच्या बरोबर, मग तो दुष्ट असेल, खळ असेल, नास्तिक असेल, मूर्ख असेल, अशा लोकांच्या बरोबर राहिल्यानंतर चांगल्या माणसाला किती मानसिक वेदना होतात त्या पण शब्दामध्ये नाही सांगू शकत. विदुराने आतापर्यंत सहन केलं, पण लक्षात आलं आता यांच्या बरोबर राहण्यात काही अर्थ नाही. सांगितलं दुर्योधना तू कोण काढून देणार मला, आता मलाच तुझ्या बरोबर राहायचं नाहीये. आपला राजीनामा देऊन टाकला, धनुष्यबाण त्या कौरवाच्या दारात ठेवला असं सांगितलं जातं. आणि महात्मा विदुराने विचार केला, या असल्या अन्यायी लोकांबरोबर, पापी लोकांबरोबर राहून आपलं काही भलं होणार नाही, दिलं सोडून. बुवा महात्मा विदुर हस्तिनापुराचे महामंत्री होते, सगळा राजकारभार त्यांच्या शिवाय चालत नव्हता. काही पण करायचं असेल तर तो सगळा अधिकार त्यांच्याकडे होता, कारण तो राजा आंधळा होता. पण फक्त आणि फक्त तत्वाला बाधा येत होती म्हणून ते सगळं राज्याचं मंत्री पद सोडून दिलं त्यांनी. का? शेवटी निष्ठा आहे बा, तत्वाला किंमत आहे, शब्दाला किंमत आहे, काहीतरी शास्त्राला किंमत आहे, नीतीला किंमत आहे. नीती मूल्य बाजूला ठेवून, शास्त्र मर्यादा बाजूला ठेवून, स्वतःच्या मनाच्या विपरीत जगून या जगण्याला काय अर्थ आहे म्हटलं. स्वतःची नीती मूल्य जर घाण ठेवायची वेळ येत असेल, स्वतःची नीती मूल्य घाण ठेवून काही भेटत असेल, तर ते भेटण्याकरता स्वतःची नीती मूल्य घाण ठेवणं जर आपल्या मन मस्तिष्कामध्ये येत असेल, तर विदुराचं चरित्र सांगतं, मोठ्यात मोठं पद जरी भेटत असेल, पण त्याच्या मोबदल्यात जर स्वतःचे नीतिमूल्य घाण ठेवायची वेळ येत असेल, तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. दिलं सोडून ते राजमंत्रीपद आणि मग तीर्थयात्रेला आले. कालेन तावत अनुमाप्य तत्र उद्धवम भागवतम ददर्श. तीर्थयात्रा करू लागले. तीर्थयात्रा करत करत महान भगवत भक्त महात्मा उद्धवाची आणि त्यांची भेट झाली. आता या सगळ्या मधल्या काळामध्ये महाभारताचं युद्ध झालं, पांडवांचा विजय, कौरवांचा पराजय, भगवंताचं सुधामगमन, पांडवांचं स्वर्गारोहण, सगळं काही झालं होतं. विदुराला याची काही माहिती नव्हती. उद्धवजी पण तीर्थयात्रा करू लागले देवाच्या सांगण्यावरून, कारण देवाने सांगितलं होतं मी सुधामाला जातोय, भागवत सांगितलं आणि सांगितलं आता बद्रिक आश्रमामध्ये जा आणि तीर्थयात्रा कर आणि या भागवताचा प्रसार कर. इकडे उद्धवाला माहिती होतं, विदुराला काहीच माहिती नव्हतं. आता बऱ्याच दिवसानंतर जर आपले कोणी पाहुणे रावळे भेटले, आपला पहिला प्रश्न असतो क्षमकुशल कसं आहे, काय चाललं, याचं कसं, त्याचं कसं, हा कसा आहे, तो कसा आहे. विदुरजी विचारतात. देवाविषयी विचारलं, वसुदेवाविषयी, देवकीविषयी, पांडवांविषयी, सगळ्यांविषयी. यातला एकही शिल्लक नव्हता. सगळ्यांचं स्वधामगमन झालं होतं. आणि मग शुकाचार्य म्हणतात, जेव्हा विदुराने भगवंताविषयी प्रश्न विचारला तेव्हा उद्धवाने उत्तर द्यायला सुरुवात केली. उद्धव वाच. उद्धवजी म्हणतात, दुर्भगोवत लोकोयम यदवो नितरामपे. या पृथ्वीतलावरचे लोक दुर्भाग्यशालीत म्हटले, त्यातले त्यात यादव लोक. का? यादव वंशामध्ये भगवंताने अवतार धारण केला. 125 वर्ष भगवंत आमच्या बरोबर राहिले, खेळले, अनेक लीला केल्या. भगवंताचं भगवंतत्व आम्हाला तो आहे तोपर्यंत कळलं नाही म्हटलं. उदाहरण दिलं त्या चंद्राचं. समुद्र मंथन होण्याच्या अगोदर तो चंद्र समुद्रामध्ये होता. जोपर्यंत तो समुद्रात होता त्या समुद्रात राहणाऱ्या माशांना त्या चंद्राचं काही आकर्षण नव्हतं. पण मंथन केल्यानंतर जेव्हा तोच चंद्र आकाशात गेला, आता पौर्णिमेला ते समुद्रातले मासे त्या समुद्राच्या पाण्यातून वर उड्या मारून बाहेर तोंड काढू काढू त्याला बघतात, पण त्यांना फार त्याचा आनंद घेता येत नाही. आमच्या यादव वंशातल्या लोकांचं तसं झालं म्हटलं. भगवंताच्या लीला उद्धवाच्या मनात येऊ लागल्या, त्याची आठवण होऊ लागली.
भगवंताचा तो स्वभाव, भगवंताचं ते सौंदर्य, भगवंताच्या त्या लीला, भगवंताचं ते कर्म, एक एक लीलेचं आठवण करत 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 भगवंत उद्धवजी नेत्र सजल झाले त्यांचे. आणि मग भगवंताच्या लीला 2 अध्यायामध्ये उद्धवाने विदुरांना सांगितलं. भगवंत किती दयाळू होते. उद्धवजी म्हणतात, विदुरजी अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांस यापाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कम वादयालुम शरणम व्रजेम. वक्षस्थळाला हलाहल विष लावून मारण्याच्या उद्देशाने आलेल्या पुतनेला सुद्धा स्तनम दत्वापसद्गतिम असं वर्णन येतं. तिलाही मुक्ती दिली. एवढा कमवा दयालुम शरणम व्रजम, याच्यापेक्षा दयाळू कोण असू शकतो बा. भगवंताच्या दयालुतेचं वर्णन केलं. उद्धवाने पूतनेचं कथानक भगवंत दयाळू कसा आहे याच्याकरता अधोरेखित केलं. आणि अर्जुनाने पूतनेचं कथानक भगवंत उदार कसा आहे याच्याकरता अधोरेखित केलं. अर्जुन म्हणतो ना, तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देतान मनसी, जे कैवल्य असे पवित्र वैरी आहे दिले. त्या वैर्यामध्ये कोण आहेत? मग तो ती पूतना आहे, तो शिशुपाळ आहे, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. एवढा उदार आहे तो, एवढा दयाळू आहे तो. देवा दयाळ देव दयाळ देवा दयाळ देव दयाळ देवा दयाळ देवा साहे कोल्हार भक्तांचा साहे कोल्हार भक्तांचा देवा उदार देव उदार देवा उदार देव उदार. देव दयाळू, दयाळू तोच आहे बा. तो उदार आहे. किती उदार आहे, आपल्याकडून काहीच अपेक्षा न करता रोज वेळेच्या वेळेला सगळं देतो. देवाची प्रकृती उदार आहे. देवाच्या सत्तेने चालणारा निसर्ग उदार आहे. का? कारण या सगळ्याचा अधिपती देवच मुळात उदार आहे. तो उदार आहे म्हणून आपल्याला सगळं उधार दिलंय. काय? तो उदार आहे म्हणून आपल्याला सगळं उधार दिलंय त्यानं. बघा ना, कधीच काहीच म्हणत नाही तो, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. तो असा कधीच म्हणत नाही. बघा तुम्ही, आपल्या घरात देवघर असतं, देवघर. त्या देवघरातल्या देवांची पूजा करायची जिम्मेदारी एखाद्याकडे असते. ज्याला बाकीचं काहीच जमत नाही, ज्याला काहीच कामधाम नाही, तुम्ही देव पूजा. बर चला, बर ते देव असं चला, जो माणूस त्या घरातल्या देवाची पूजा करतो, त्या घरातल्या संसाधनाचा वापर फक्त तो एकटाच करतो का? नाही ना. खायला प्यायला सगळेच असतात. त्या घरातल्या देवघरातला एखादा तरी देव एखाद्या बाकीच्या माणसाला कधीतरी विचारतो का? काय म्हणतो का, अरे तू का देव पूजा करत नाही कधी? नुसता खातो झोपतो? नाही म्हणत. खोलेश्वर भगवंत कधीतरी आपल्या घरी आला का? काही म्हणायला, काही मागायला नाही आला. तू काहीच म्हणत नाही. कधी उदारी मागायला येत नाही, कधी दर्शनाला का म्हणून आला नाही म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. उदार आहे तो.
उद्धवजी म्हणतात भगवंत खूप उदार होता, लीला सांगितलं काय आमचं दुर्भाग्य म्हटलं, या भूलोकाचं काय दुर्दैव, भगवंताने लीला सहरण केल्याने भगवंत स्वधामाला गेले म्हटलं. विदुराने विचारलं भगवंत स्वधामाला गेले? देवाच्या आठवणीत उद्धवजी रडू लागले, प्राण जायची वेळ आली, कासावीस झाले. विदुराने विचारलं अहो म्हणे मग देवाबरोबर तुम्ही का गेला नाही? सांगितलं माझी पण इच्छा होती, मी प्रार्थना केली होती. 11व्या स्कंदात येत होतो श्लोक, नाहम तवांघ्रि कमलम क्षणार्धमपि केशव त्यक्तुम समुत्सहेनाथ स्वधाम नयमामपि. देवा एक क्षण सुद्धा तुमच्या चरणाला सोडू शकत नाही म्हटलं, एक तर तुमचं जायचं रद्द करा, नाही तर मग स्वधाम नयमामपि, मला तुमच्या बरोबर घेऊन जा. मी असं म्हटलं देवाला, देवाने त्याचं जाणं थांबवलं नाही आणि मला बरोबर नेलं नाही. का थांबवलं? मग सांगितलं मला भागवताचा उपदेश केला. भगवंत स्वधामाला जाताना भागवताचा उपदेश केला आणि मला आज्ञा केली, उद्धव ज्या भागवताचा उपदेश मी तुला केला त्या भागवताचा प्रचार प्रसार कर. का? कारण हे भागवत जगाच्या कल्याणासाठी माझ्या पश्चात उपयोगाला येणार आहे. मी जरी या भूतलोकावरती नसेल शरीराने, पण या भागवताच्या उपदेशाच्या रूपाने, भागवताच्या रूपाने मीच या जगामध्ये जनमानसाच्या कल्याणाकरता उपयुक्त ठरणार आहे, याचा प्रचार प्रसार कर. म्हणून देवाच्या आज्ञेनं मी फिरतोय म्हटलं. विदुराने विचारलं बा काय सांगितलं भागवताचा उपदेश, आम्हालाही सांगा जरा. बा म्हणे मला सांगितलंय पण तुम्हाला सांगण्याची आज्ञा मला नाही. मग सुधामाला जाताना भगवंताने भागवताचा उपदेश जेव्हा केला तेव्हा मैत्रीजी भागवत तत्व ऐकण्याकरता होते आणि देवाने मैत्री यांना सांगितलंय, मैत्रे माझ्या पश्चात या भागवत तत्वाचा उपदेश जेव्हा तुम्हाला महात्मा विदुराची भेट होईल तेव्हा हा उपदेश तुम्ही त्यांना सांगा म्हटलं. आवर्जून देवाने तुमची आठवण केली. आपल्याला मैत्रीजीकडून भागवताचा उपदेश भेटणार आहे एवढं समजल्याबरोबर उद्धवाचा निरोप घेतला. सांगितलं महाराज येतो आता आम्ही. कुठं निघाले? मैत्रीजींच्या शोधात. अनेक दिवस तीर्थयात्रा करत भ्रमण करू लागले, फिरू लागले. फिरत फिरत एके दिवशी कालिंद्या कतेभिः सिद्धः अहोभिर् भरतर्षभः प्रापत्यत स्वसरितम यत्र मित्र सुतो मुनिः. कालिंदी नदीच्या तीरावर आले जिथं मैत्रीजी राहत होते. मैत्रीजींची भेट झाली, शिष्यत्व पत्कारलं बा, गुरुस्थानी बसवलं आणि मग त्यांच्याकडून भागवत तत्वाचा उपदेश प्राप्त केला. भागवताच्या 3ऱ्या स्कंदाच्या 5व्या अध्यायापासून मैत्रे आणि महात्मा विदुर यांचा संवाद तो चालतो पुरे 5व्या स्कंदापर्यंत. 3रा, 4था आणि 5वा मध्ये हा उपदेश. आता बघा किती जोड्या सुरू झाल्यात. पहिला संवाद आहे सूत सौनक, मध्ये पुन्हा आले राजा परीक्षिती सुखाचार्य. आता पुन्हा 3री जोडी आली मैत्रे आणि महात्मा विदुर. 7व्या स्कंदात पुन्हा आणखीन एक येणार आहेत नारद आणि धर्मराज युधिष्ठिर. कुणी कुणाला सांगितलं, कुणी कुणाला सांगितलं, संगती आहे. विदुरवाच. सुंदर प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे तेवढं सुंदर आहे. सामान्य अडचण सांगितली, सुखाय कर्माणि करोति लोको न ते सुखम मान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः. एक चांगली भावना घेऊन जगणाऱ्या माणसाच्या वेदना सांगितल्या. सुखाय कर्माणि करोति लोको, किंवा मानव मात्राच्या व्यथा सांगितल्या, अडचण मांडली. सुख प्राप्तीसाठी जीवात्मा कर्म करतो. न तै सुखम वान्य दुपारमं वा, सुख मात्र भेटत नाही. पण सुख भेटत नाही एवढ्यावर नाहीये. मग विंदेत भूयस्ततैव दुःखम, ततैव भूयः दुःखः विंदेत, जास्त उलट दुःख प्राप्त होतं. सुखाची इच्छा आहे, सुख प्राप्तीसाठी प्रयत्न आहेत, दुःखाची अजिबात इच्छा नाहीये, दुःख प्राप्तीसाठी प्रयत्न सुद्धा नाहीत.
इच्छा नाही, प्रयत्न नाही तरी दुःख येतं. इच्छा आहे त्या दृष्टीने त्या दिशेने प्रयत्न आहेत, ते सुख मात्र येत नाही. यदत्र युक्तम भगवान वदेन. काय कारण असेल बा? काय कारण असेल? एकच कारण आहे. काय? प्रयत्न वर्तमान आहेत आणि वर्तमान प्रयत्न वर्तमान भोगामध्ये बदल करत नसतात. कधीही नेहमी विचार केला जातो प्रारब्ध आणि प्रयत्न एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचे वर्तमान काळातले जे प्रयत्न आहेत तेच भविष्याचं प्रारब्ध असणार आहे आणि वर्तमानातलं जे प्रारब्ध आहे ते भूतकाळातले प्रयत्न आहेत. वर्तमान भोगात बदला करता वर्तमान प्रयत्न कारण ठरत नसतात. आम्ही आत्ता कुठं चांगले कर्म करायला लागलो आणि या चांगल्या कर्माने वर्तमान वाईट भोग बदलण्याच्या अपेक्षेने करायला लागलो तर ते शक्य होणार नाही. मग वर्तमान प्रयत्न वर्तमान भोगाला जर बदलायला समर्थ झाले असते तर जगात एकाही माणसाला दुःख भेटलं नसतं. सगळ्यांनीच प्रयत्न करून स्वतःची परिस्थिती बदलली असते ना. माणसं काय प्रयत्न करत नाहीत का? पण प्रयत्न जरी केले याचा अर्थ प्रयत्न करायचे नाहीत असं मात्र मुळीच नाही. आपण काल परवा चिंतन केलं त्याचं. पण प्रयत्न करून वर्तमान काळातल्या भोगात मी बदल करील असं मात्र होईलच याची शाश्वती नाही. का? कारण भोग जर प्रबळ असतील, मागचं प्रारब्ध जर प्रचंड तीव्र असेल तर मग मात्र त्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. गोष्ट वाचली का तुम्ही? कीर्तनात ऐकली असेल. जे अगोदर पडलेले का तेच भोगायला येणार आहे. वर्तमानातलं पडायला लागलं ना. अंतःकरणाच्या भूमीमध्ये या चांगल्या कर्माच्या पडलेल्या बिया अंकुरित व्हायला वेळ लागणार आहे. आणि असे हवा पाणी माती याचा बीजाबरोबर संबंध आल्याशिवाय ते अंकुरित होत नाही. मग अगोदर अंतःकरणाच्या भूमीमध्ये जे पडले का त्याचा संबंध यायला सुरुवात झाली, अगोदर ते अंकुरित होणार. एका माणसाने जूनला पाऊस पडायच्या अगोदर तो म्हटला मागच्या वर्षी दिनरोडच्या बाजारातून, माजलगावच्या बाजारातून, परळीच्या शिरसाळ्याच्या कापसाच्या बॅग घेतल्या होत्या त्या बोगस निघाल्या. मुंबईला गेला तो, मुंबईला तिथून आणला. पाऊस पडला, लावल्या. ती सरकी बी मातीत पडलं. तिनं आपल्या आजूबाजूला पाहिलं, गाजर पाल्याचं बी होतं, गवताचं वगैरे वगैरे ज्या ज्या भागात जे असेल ते. मग तिनं असं सगळ्यांना पाहिलं. आता ही मुंबईहून आलेली होती. तिनं बाकीच्या सगळ्यांना सांगितलं अगोदर मी उगवणार. ते बाकीच्यांनी विचारलं का बुवा? ते म्हणे मी मुंबईहून आले. त्या गाजर पाल्याच्या त्या गवताच्या त्या सगळ्या बियांनी सांगितलं म्हणे माय तू मुंबईहून ये नाही तर लंडनहून ये, उगवणार आम्हीच अगोदर. म्हणे का? अरे म्हणे तू आता आली, आम्ही आखा उन्हाळा डोक्यावर घेतलाय. लय दिवसापासून पडून आहेत. तू भारी आहे त्यात प्रश्नच नाही. तू विकत आणलं यात प्रश्नच नाही. तू मुंबईहून आली यातही प्रश्न नाही. पण मातीचा संपर्क तुझ्या अगोदर आमचा झालाय, अंकुरित आम्हीच अगोदर होणार. ती सरकी म्हणे उगवा तुम्ही उगवा, काय हरकत नाही. बाया लावून खुरपून उपटून टाकीन मालक तुम्हाला. त्या गवताच्या बियानं सांगितलं ते नको सांगू म्हणे आम्हाला. बाया काय करतात सगळं माहिती आम्हाला. खुरप्यानं मुंडक्या माती टाकतात, पुढं जात्यात, कुणी उपटीत नाही, खुरपीत नाही, काही नाही. म्हणून तर आम्ही आतापर्यंत जिवंत आहोत. ते न खऱ्या मनानं जर खुरपेला असतं तर आम्ही तर राहिलोच नसतो. गोष्ट संपली. सरकी भारीची आहे, ती मुंबईहून आली आहे, ती मौल्यवान आहे, सगळं आहे. पण ती आता मातीत पडली आहे, तिला अंकुरित व्हायला वेळ लागणार आहे. तसंच आहे वर्तमान कर्म खूप चांगलं आहे आमचं, प्रश्नच नाहीये. पण ते कर्म अंतःकरणाच्या भूमीत आत्ता पडतंय. याच्या अगोदर जे कर्म अर्थात बीज रूपाने पडलेले का त्याचा मातीचा अर्थात अंतःकरणाचा संबंध अगोदर आलेला आहे. अगोदर तेच अंकुरित होणार.
विदुराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, प्रयत्न सुखासाठी आहेत, इच्छा सुखाची आहे, पण नुसत्या वर्तमान प्रयत्नाने आणि वर्तमान इच्छेने सुख येणार नाही. दुःखासाठी प्रयत्न नाहीये, दुःखाची अजिबात इच्छा नाही तरी येतंय. काय येतंय ते आपोआप येत नाही, कारण दुःखाचं उपादान कारण असणारं जे पाप नावाचं कर्म आहे ते आमच्या अंतःकरणाच्या भूमीमध्ये आधीपासून पडलेले, ते अंकुरित होणार आणि होणारच. आणि ते भोगून संपल्याशिवाय, संपवल्याशिवाय पर्याय नाही. एकदा का मग दोनदा तीनदा खुरपून वकरून कायनू बायनू उपटतन करून 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 जेव्हा ते संपतं, मग फक्त आणि फक्त काय राहतं, जे आपल्याला अपेक्षित आहे तेच राहत असतं. जसं तिकडं आहे ना तसंच इथं सुद्धा आहे, बाकी काही फरक नाही त्याच्यामध्ये. पण काय करावं लागतं, उगं नुसतं सरकी टाकली आणि पुन्हा याचायलाच गेले असं नाही जमत. मध्ये मध्ये जावं लागतं, पाहावं लागतं काय चाललं काय नाही. सत्कर्माचं तसंच आहे. सत्कर्म अंकुरित काय आहे, जगात गाजरपाला कुणी पेरलेला नाहीये, गवत कुणी पेरलेलं नाहीये. असत कर्म वाईट कर्म करायचं, प्रेरणा द्यायची विहित काहीच गरज नाही. आपोआप इंद्रियाची प्रवृत्ती तशी आहे. जपावं काय लागतं, धानाला जपावं लागतं, तणाला जपायची गरज नाही. तसंच आहे सत्कर्माचा एक एक बीज अंकुरित करावं लागतं. उगवल्याला तो जपावा लागतो, त्याचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बाकी मग असत कर्माला ना अंकुरित करायची गरज आहे ना बीज टाकायची गरज आहे. ते सगळं आपोआप प्रवृत्तीनं, मागच्या वासनेनं, संस्काराने, आजूबाजूला सगळं तेच आहे, त्याला वेगळं काही करायची गरज नाही. पुढे विदुराने प्रश्न विचारला, या जगाची उत्पत्ती कशी झाली, याचा आधार कोण, तेच प्रश्न जे अगोदर विचारलेले आहेत. मैत्रेय उवाच, मग मैत्रेयजींनी उत्तर दिलं, साधू पृष्ठम त्वया साधू. बघा, शुकाचार्यांची भाषा आणि मैत्रेयांची भाषा सारखीच आहे. दुसऱ्या स्कंदाच्या आरंभाला शुकाचार्यांची भाषा आहे, वरी यान यशते प्रश्न खूप छान आहे. आणि इकडं तिसऱ्या स्कंदात मैत्रेयांची भाषा आहे, साधू पृष्ठम त्वया साधू. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला म्हटलं. का? लोकान साधून गृह्णता, जगाच्या उपकाराचा आहे. मग आता सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. उपनिषदामध्ये, पुराणामध्ये वेगवेगळ्या अंगाने जगाच्या उत्पत्तीचं वर्णन केलंय. पंचकरण सांगितलं, काही ठिकाणी त्रिविधकरण सांगितलं. जगाची उत्पत्ती अशीच झाली असं वर्णन नाही. अनेक मतांतर आहेत. कुणी म्हणतं असं आहे, कुणी म्हणतं तसं आहे. आणि जिथं मतांतर असतात, किंबहुना ज्या वस्तूविषयी मतांतर असतात, ती वस्तू सत्य नसते. कसं बघा, संध्याकाळी हरिपाठ झाला, थोडा थोडा मंद अंधकार पडला होता, तुम्ही निघालात, रस्त्यात दोरी पडलेली होती, काहीतरी पडलेलं होतं, थांबले. कुणी म्हणते साप आहे, कुणी म्हणते पाणी सांडलेले, कुणी म्हणते जमीन उरलेली आहे, कुणी म्हणते काठी पडलेली आहे. मतांतर झाली. आणि जिथं अनेक मत असतात एका वस्तूविषयी, ती वस्तू सत्य नसते. जगाविषयी मतांतर आहेत. कुणी म्हणतं असं आहे, कुणी म्हणतं तसं आहे, कुणी म्हणतं तसं. याचा अर्थच असा होतो की जगत सत्य नाही. मग तस्मात् वा ये तस्माद आत्मनः आकाश संभूतः. उपनिषद सांगतं, आकाशात वायू, वायुवाग्नी, अग्न्याप, आद्यः पृथ्वी, पंचभूताची उत्पत्ती झाली. पंचकरण झालं. पंचकृत पंचमहाभूतापासून 14 भुवनाची उत्पत्ती झाली. 14 भुवनामध्ये त्या त्या शरीराला लागणारं अन्न धान्य सगळं उत्पन्न झालं. जगाचा विस्तार व्हायला सुरुवात केली. हाही एक प्रकार आहे उपनिषदामध्ये. पुराण सांगतं, विराट शरीरापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि मग ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केली. कशी निर्मिती केली? कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाला पाणी आणि कमळ याचं दर्शन झालं. कमलदंडातून आतमध्ये प्रवेश केला. भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर भगवंताची स्तुती केली, आज्ञा केली, तपश्चर्या केली. आणि मग ब्रह्मदेवाला भगवंताने पाठीमागे दिले. तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये येतं, ब्रह्मदेवाला सृष्टीच्या आरंभाला भगवंताने ते ज्ञान दिलं. विस्मृत झालेलं ज्ञानाशिवाय काही पर्याय नाही. मग त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केली.
असं वर्णन येतं. 10 प्रकारची सृष्टी सांगितली, सृष्टीचा विस्तार, युग रचना झाली, मग मानसपुत्र झाले सनक सनंदन सनातन सनत कुमार. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवली, त्यांनी सांगितलं नाही. एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि दुसरा निवृत्ती मार्ग आहे. कर्दम आदी मानसपुत्रांनी प्रवृत्ती मार्ग स्वीकारला, सनक सनंदन सनातन नारद आदी मानसपुत्रांनी निवृत्ती मार्ग स्वीकारला. कुठल्याही मार्गात राहा, जायचं एकाच ठिकाणी. प्रवृत्ती मार्ग म्हणजे गावातून जाणारा मार्ग आणि निवृत्ती मार्ग मधून म्हणजे गावाच्या बाहेरून जो बायपास असतो, असं विद्वान लोक सांगतात. पुढे सृष्टीचा विस्तार अपेक्षित होत नव्हता. त्या ब्रह्मदेवाच्या शरीराची विभागणी झाली, स्त्री आणि पुरुषाची उत्पत्ती झाली, मनु आणि शतरूपा. 2 मुलं प्रियव्रत उत्तानपाद, 3 मुली आकुती देवहूती आणि प्रसूती. आणि या 5 अपत्याचा विस्तार म्हणजे संबंध जगत. त्या मनूने विचारलं, बा आम्ही राहावं कुठं? का सृष्टीचा आरंभ काळ आहे, पृथ्वी पाण्यामध्ये आहे. ब्रह्मदेव चिंता करू लागले. मग वराह अवतार धारण केला भगवंताने, आणि वराह अवतार धारण करून पृथ्वीमध्ये, त्या समुद्रामध्ये बुडालेल्या पृथ्वीला बाहेर काढलं. बाहेर काढताना हिरण्याक्षाचा वध केला. आपलं स्वत्व त्या पृथ्वीला दिलं आणि ती स्थापित केली. स्वत्व दिलं म्हणजे सत्ता दिली. जगात सत्तावान जर काही असेल तर तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या सत्तेनं बाकीच्या पदार्थामध्ये सत्ता आहे. परमात्म्याची सत्ता वजा केली तर कुठल्याच वस्तूला सत्ता शिल्लक राहत नाही. म्हटले ती परमात्म्याची सत्ता कशी ओळखायची? जर प्रत्येक पदार्थामध्ये अस्ति 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 ही जी प्रतीती आहे का, ती त्या परमात्म्याची सत्ता आहे. मराठी भाषेमध्ये साऊंड आहे, मंडप आहे, व्यासपीठ आहे, माईक आहे, श्रोते आहेत, वक्ता आहे, हे वाक्य आहेत. या वाक्यात एक शब्द प्रत्येक वाक्यात वेगवेगळा आणि एक शब्द प्रत्येक वाक्यात समान आहे. साऊंड, माईक, व्यासपीठ, मंडप, श्रोता, वक्ता हे शब्द वेगवेगळे आहेत, पण आहे 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 हा शब्द सगळ्या वाक्यात सारखा आहे. तो जो सारखा आहे ना, आहे अस्ति, तोच परमात्मा, तीच परमात्म्याची सत्ता आहे. तो परमात्म्याचा अंश आहे. तो देवाने आपल्याला दिलाय आणि त्याच्या सत्तेनं आपण सत्तावान झालो बा. त्या पद्धतीने पृथ्वीची स्थापना केल्याचं वर्णन येतं. पुढं राजाने प्रश्न विचारला, हा हिरण्याक्ष कोण? मध्येच कथा आली. मग हिरण्याक्षाच्या जन्माच्या अगोदरची कथा सांगावी लागली. भागवताची शैली आहे, पद्धत आहे. काय पद्धत आहे? देवी भागवत सोपं आहे. देवी भागवतामध्ये असं सरळ सरळ विचारलेलं आणि पुढची कथा आलेली आहे. भागवतात तसं नाही. भागवतात एका कथेतून दुसऱ्या कथेचा उदय कसा झाला हेच लक्षात येत नाही लवकर. म्हणून विद्यावताम भागवते परीक्षा असं भागवताच्या संदर्भात बोललं जातं. एवढं काही अवघड नाहीये, पण तेवढं सोपं पण नाही. राजाने मध्येच विचारला, हा हिरण्याक्ष कोण होता? आता मग हिरण्याक्षाच्या जन्माच्या अगोदरची कथा आली. दितीची कथा. दितीला संतती प्राप्तीची इच्छा झाली. इच्छा वाईट नाहीत, महत्वाकांक्षा वाईट नाहीत. वाईट काय आहे? महत्वाकांक्षा उत्पत्तीचा काळ आणि महत्वाकांक्षेचा विषय, ह्या 2 गोष्टी वाईट आहेत. नाही तर महत्वाकांक्षा कुठलीच वाईट नाहीत. काळ पाहिला पाहिजे. मी ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा पूर्तीसाठी हा काळ योग्य आहे का, एक. आणि मी जी अपेक्षा व्यक्त करतोय त्या अपेक्षेचा जो विषय आहे तो विषय योग्य आहे का, 2. दितीची महत्वाकांक्षा चांगली होती. पुत्रप्राप्तीची इच्छा एका स्त्रीला वावगी नाही, पण काळ संध्येचा काळ. कश्यपांनी सांगितलं बा हे बरं नाही का, कारण सूर्यास्ताच्या वेळेला पुत्र प्राप्तीची इच्छा योग्य नाही. पण काही हट्ट असतात, बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. हे 3 हट्ट नीतिशास्त्रात प्रसिद्ध आहेत.
राजहट्ट. राजाने एकदा ठरवलं पुन्हा काही होणे नाही. बालहट्ट. एखाद्या छोट्या मुलाने एकदा ठरवलं पुन्हा काहीच होणे नाही. आणि स्त्री हट्ट. स्त्रीने एकदा जर ठरवलं पुन्हा त्यात बदल होणे नाही. मग काय राखळांगोळ झाली तरी हरकत नाही, पण तेच करायचं. दितीने हट्ट केला नाही म्हणे याच टायमाला, याच वेळेला. इच्छा नसताना तिची इच्छा पूर्ण केली, पण शाप दिला. काय? राक्षस जन्माला येते. पश्चाताप झाला. परत सांगितलं घाबरू नको, तुझे मुलं जरी राक्षस असले तरी तुझ्या मुलाच्या पोटी मात्र भगवत भक्त जन्माला येईल. मग पुढे तो महान भागवत भक्त प्रल्हाद त्यांच्या वंशामध्ये आला. त्यांचा जन्म झाला आणि त्यातला एक हिरण्याक्ष जो की वराह भगवंताच्या हातून मारला गेला, त्याचा वध झाला, ती कथा येते. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचे एक मानसपुत्र कर्दमाला सांगितलं तुम्ही तरी प्रवृत्तीमध्ये या. मग त्यांनी यायचं ठरवलं, साधना केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. भगवंताकडून शब्द घेतला, काय? गृहस्थाश्रमात जायला तयार आहे, पण तुम्ही जर माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्माला येणार असाल तर. वरदान दिलं. आपल्या आश्रमात परत आले. मनु आणि शत्रुपा यांनी आपली एक देवहूती नावाची कन्या त्या कर्दमाला दिली. आणि मग कर्दम आणि देवहूती यांचा संसार सुरू होतो. अनेक दिवस आता जन्मभर साधन भजन करणारे आणि ज्याला ज्या विषयाची आवड आहे त्या माणसाला ते करण्यामध्येच आनंद असतो. यांनी लग्न केलं खरं, पण पूजनामध्ये जास्त वेळ जाऊ लागला. साधन भजनामध्ये त्यांचं प्रारब्ध चांगलं होतं. पत्नी पण अनुकूल भेटली. ती म्हटली बा हरकत नाही, आपल्याला तर काय भजन पूजन होत नाही, आपले पती भजन पूजन करतात, मग जाऊ द्या, त्यांनाच भजनापूजनाची परवानगी द्या. आणि गृहस्थ आश्रमामध्ये सगळ्यात मोठं सुख काय, हा जर प्रश्न विचारला अनेक अंगाने सांगता येईल, पण खऱ्या अर्थाने दाम्पत्य जीवनामध्ये पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष अनुकूल भेटणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. पुरुषाच्या स्वभावाला अनुकूल असणारी स्त्री आणि स्त्रीच्या स्वभावाला अनुकूल असणारा पुरुष हे जर भेटलं, बाकीच्या भौतिक सुख सुविधा कमी जास्त असतील तरीही चालतील, बाकीचं भरपूर आहे, पण दोघाचा स्वभाव पटत नाही किंवा दोघाचे वैचारिक मतभेद आहेत, मग मात्र बाकीच्या असण्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. कर्दम भाग्यशाली होते, देवहूती भेटली बुवा. नाहीतर भाग्य जर चांगलं नसलं मग आत्मदेवाला धुंदुली भेटते. मग भाग्य जर चांगलं नसेल तर मग बदे अजय मिळ्याची पत्नी धर्मपत्नी होती, साध्वी होती, पण तिला नाही ना हा चांगला भेटला. कर्म खराब असल्यावर होतास. साधन भजन करू लागले. अनेक दिवस बऱ्याच काळ साधनेमध्ये गेला. पाहता पाहता त्या देवहूतीला वार्धक्य आलं. कर्दमाने विचार केला बुवा आपण संसार स्वीकारला आणि कुठल्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाही त्याच्या. मग एका सरोवरामध्ये आंघोळ करायला सांगितलं. पुन्हा तारुण्य प्राप्त झालं आणि पुन्हा संसार सुरू केल्याची कथा येते. संसार सुरू झाला. गृहस्थ आश्रमामध्ये आनंदाने जगण्याचे काही नीतीने सूत्र सांगितलेत. एक पती पत्नी म्हणून जगत असताना काय केलं पाहिजे, पहिलं सांगितलं 3 घटक असणं गरजेचे. एक संवाद, दुसरा सहप्रवास आणि तिसरा विश्वास. पती पत्नी म्हणून नाही, आपल्या देह संबंधी बरोबर आनंदाने जगण्याकरता या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिला घटक सांगितला, परिवार आनंदाने राहावा असं वाटत असेल तर परिवारातल्या घटकांनी व्यक्तींनी संवाद चालू ठेवला पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. आणि शोकांतिका अशी आहे, वर्तमान काळाची परिस्थिती अशी आहे, परिवारातला संवाद बंद झालेला आहे. का बंद झाला? कारण परिवार एकत्रच नाही तर संवाद कुठून होणार, विभक्त झाले, बोलायला नको वाटत. बरं, संवाद बंद होण्याचं कारण काय? अहंकार.
मी का बोलायचं, अगोदर मी का बोलणार, अगोदर त्यानं बोलावा, अगोदर मी का बोलणार, अगोदर मी का बोलणार म्हणत म्हणत मेले माणसं बुवा नाही बोलले, मेले गेले बरेच. काय घेता आता, मी का अगोदर त्याला फोन करू, त्यानं करावं, नाही केला त्यानं मेलं नाही. संवाद चालू राहणं फार गरजेचं. आणि महाराज, क्षमा मागायला लहानपणा घ्यायला सुद्धा लई मोठं अंतकरण लागतं. क्षमा मागणं हे मोठ्या माणसाचं मोठेपणे, त्याला उदार आणि फार व्यापक मोठं अंतकरण लागतं. क्षुद्र अंतकरणाची माणसं मोठ्या मनाने जगू शकत नाहीत. संवाद बोलण्याने काही बिघडत नाही बा. एखादा समोरचा ताठर वागायला तो आपल्याला बोलत नाही ना, आपण त्याला आपण होऊन बोललो, काय बिघडलं आपलं, काय छटक खाणं, वजन कमी झालं नाही, वजन वाढणार आहे, उलट कमी होणार नाही. संवाद चालू, बोललं पाहिजे. भांडण करायचं तेव्हा केलं हरकत नाही. संसार आहे, संसारामध्ये मतभेद आहेत आणि कधी कधी आपलंच आपल्याला प्राप्त करण्याकरता वेळ आल्या भांडावं पण लागतं. लय साधुता संसारामध्ये जमत नाही. वेळच्या वेळेला उत्तर पण द्यावी लागतात. पण बोलायला हरकत नाही, संवाद चालू ठेवला पाहिजे. भांडणं झाल्यावर जेवायच्या टायमाला सासूबाईला म्हणलं पाहिजे, चला जेवायला बसून जेवू एकत्र. जरा अवसाने पुन्हा लुचालुची करायला, जेवण करायचं एकत्र बसून, पुन्हा मग मधल्या टायमात सगळे बाहेर गेल्या मग सुरू करायचा कार्यक्रम. बोललं पाहिजे. संवाद पहिला घटक. दुसरा आहे विश्वास, सहप्रवास. बरोबर राहिलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्ती बरोबर राहिलं पाहिजे. चांगलं झालं तरच माणसं माणसाबरोबर राहतात. आणि जर एखाद्या माणसाकडून नको ते झालं की मग त्याच्याबरोबर कुणीच राहत नाही, त्याची जिम्मेदारी एकट्याची राहते. आणि चांगलं झालं की मग सगळे म्हणतात नाही नाही आमचं इतकेच म्हणणं होतं, आम्ही पण त्याला अनुमोदन दिलं होतं. नाही, सहप्रवास पण पाहिजे. अनुकूल असो प्रतिकूल असो, चांगलं असो वाईट असो, बरं काही पण होऊ देत, एकमेकांच्या बरोबर राहिलं पाहिजे. खास करून पती आणि पत्नी यांनी तरी. मराठीमध्ये काहीतरी काय म्हणतात, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो म्हणतात, हात. आणि मग पुरुष अयशस्वी झाल्या मग काय करायचं, मग काय लात मारायची का त्याला, नाही ना, राहावं लागेल बरोबर. सहप्रवास. आणि तिसरा घटक सांगितला विश्वास. जगत असताना एकमेकावर विश्वास केला पाहिजे बा. शोकांतिका अशी, बाहेरच्या माणसावर विश्वास करतात माणसं, पण घरातल्या माणसावर अजिबात विश्वास नाही. आणि या तीन गोष्टी जर गृहस्थ जीवनामध्ये असतील तर आनंदाने जगायला बाकीच्या गोष्टीची तेवढी गरज पडत नाही जेवढी या नसताना पडते. कर्दम आणि देवहूतीच्या जीवनामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश होता. परिणाम, जन्मभर भजन करत राहिले कर्दम, पण देवहूतीला बाकी कशाची गरज पडली नाही. पण नंतर पुन्हा त्या सरोवरामध्ये स्नान केल्याच्या नंतर तारुण्य प्राप्त झालं, पुन्हा संसार सुरू झाला. 9 कन्या जन्माला आल्या. आणि 9 कन्याच्या नंतर मग साक्षात परब्रह्म परमात्मा अभिजित मुहूर्तावरती माता देवहूतीच्या पोटी जन्माला आले, ज्यांना आपण भगवंताचा कपिल अवतार असं म्हणतो. कपिल भगवान की जय. भगवान कपिलाच्या दर्शनाला ब्रह्मदेव आपल्या 9 मानसपुत्रांना घेऊन आल्याची कथा येते. कर्दमजींच्या 9 मुलीचा विवाह त्या 9 मानसपुत्राबरोबर होतो. कर्दमजी भगवंताची आज्ञा घेतात आणि साधन भजन करण्याकरता निघून जातात. गृहस्थाश्रमातलं सगळं कर्तव्य संपलं. मुलींचा विवाह झाला, आपले पती साधन भजन करण्याकरता निघून गेले. देवहूतीच्या लक्षात आलं की आता आपलंही काय आयुष्य फार राहिलेलं नसणार आहे, जे काही राहिलं असेल ते घातलं पाहिजे सत्संगामध्ये. मग आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलालाच गुरु केलं आणि कपिल भगवंताकडून तत्वज्ञानाचा उपदेश प्राप्त केला. हेच कपिल भगवान सांख्य दर्शनाचे प्रवर्तक झाले. 6 दर्शन आहेत: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. न्यायशास्त्राचे प्रवर्तक गौतम, वैशेषिक शास्त्राचे प्रवर्तक कनाद, योगशास्त्राचे प्रवर्तक महर्षी पतंजली, सांख्यशास्त्राचे भगवान कपिल
पूर्व मीमांसेचे जैमिनी आणि उत्तर मीमांसा अर्थात वेदांत दर्शनाचे व्यास, अशा 6 दर्शनाचे प्रवर्तक 6 हे विद्वानाची नावं सांगितली जातात. मग पुढं माता देवहूतीचे प्रश्न आहेत आणि भगवान कपिलांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. सुंदर कथानक आहे. उद्याच्या कथेमध्ये आपण ते कथानक 4थ्या स्कंदामध्ये ध्रुवाचं चरित्र, 5व्या स्कंदामध्ये जडभरत अर्थात प्रियव्रताचा वंश आणि उत्तानपादाचा वंश, उत्तानपादाच्या वंशाचं चरित्र 4थ्या स्कंदामध्ये आणि प्रियव्रताच्या वंशाचं चरित्र 5व्या स्कंदामध्ये. इथपर्यंतचा कथाभाग आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. आज आपण याच ठिकाणी